ओके, चला आता सुरुवात करूया आपण सिलेनियम विथ जावा डे 1 पासून. राईट. सो हाऊ टू म्हणजे आपल्याला कॉन्फिगर वेब ड्रायव्हर कसं कॉन्फिगर करता येईल वगैरे. तर त्याच्या आधी आपल्याला बेसिक ऑटोमेशन टेस्टिंग बद्दल माहिती पाहिजे असेल तर ऑटोमेशन टेस्टिंग म्हणजे काय हा पहिला क्वेश्चन आहे. राईट. तुम्ही सांगू शकाल की ऑटोमेशन टेस्टिंग म्हणजे काय? हां मोनिश. So what is automation testing? Testing web application on the basis of tool. हां म्हणजे टेस्टिंग इज परफॉर्म युझिंग अन ऑटोमेशन टूल. बरोबर. टेस्टिंग इज परफॉर्म्ड युझिंग अन Free tools and हां राईट. ओके सॉरी आय गॉट इट युअर पॉइंट. So let's start it. It's visible now. Yes. nine tar. येस येस. ओके. तर सिलेनियम विथ जावा आणि डे 1 आपण सुरू करतो. सुरुवातीपासून आपण बघूया, अंडरस्टँडिंग करूया की व्हॉट इज ऑटोमेशन टेस्टिंग. बेसिकली तर टेस्टिंग इज परफॉर्म युझिंग अन ऑटोमेशन टूल. बरोबर आहे. युझिंग अन ऑटोमेशन टूल. ऑटोमेशन टूल and this is called as a automation testing. आता मॅन्युअल टेस्टिंगची डेफिनेशन आपण कशी देतो की टेस्टिंग इज परफॉर्म युझिंग इन द मॅन्युअली अँड विच इज कॉल्ड ॲज अ मॅन्युअल टेस्टिंग. बरोबर. तर आता हे ऑटोमेशन टेस्टिंग परफॉर्म करण्याआधी आपण ऑटोमेशन टेस्टिंग का करतो म्हणजे वाय ऑटोमेशन टेस्टिंग असं थोडक्यात म्हणूया की वाय ऑटोमेशन टेस्टिंग. तर त्याच्यामध्ये आपण फीचर्स सांगू शकतो की ऑटोमेशन टेस्टिंग का करू शकतो. तर पहिलं काय आहे की स्पीड. बरोबर आहे. म्हणजे इथं फास्ट आहे. ऑटोमेशन टेस्टिंग इज फास्ट. बरोबर आहे. ते रिलायबल आहे. ओके. इट इज अ रिलायबल. इट इज अ एन्हान्सेबल. एन्हान्सेबल म्हणजे काय? जी स्क्रिप्ट आपण लिहिलेली आहे ती स्क्रिप्ट आपण अपडेट करू शकतो. करेक्ट. द फर्स्ट इज इट इज अ रिलायबल. करेक्ट. फास्ट आहे. एन्हान्सेबल आहे. राईट. ॲक्युरेट आहे. ओके. जे काही करेन ते आता मॅन्युअल टेस्टिंग आपण परफॉर्म करताना कधी कधी मिस्टेक करतो आपण. राईट. तर तेच आपण जर ऑटोमेशन टूलनं केलं तर ते काय होईल, ॲक्युरेट आपल्याला रिझल्ट मिळेल तो जो काही असेल तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला ऑटोमेशन टेस्टिंग टूल बरोबर जावं लागतं. राईट. आता मार्केटमध्ये भरपूर ऑटोमेशन टेस्टिंग टूल्स आहेत. जसं की आपलं सिलेनियम विथ जावा हे तर टॉपला आहे. नंतर कॅटलॉन स्टुडिओ आहे. टेस्ट कम्प्लीट आहे. नंतर आता मायक्रोफोकस UFT आहे. करेक्ट. युनिफाईड फंक्शनल टेस्टिंग. तर असे वेगवेगळे टूल्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. राईट. तर आता या टूल्समधलं आपल्याला एखादे पर्टिक्युलर टूल सिलेक्ट करायचं आहे. आता कंपनी काय म्हणते की समजा फॉर एक्झाम्पल किंवा क्लायंटचं रिक्वायरमेंट असते मॅन्युअल टेस्टिंगमधून तुम्ही ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये येणार आहात तर त्याच्यासाठी काय पॅरामीटर्स कन्सिडर करावेत. म्हणजे आपल्याला काय काय कन्सिडर करायला लागेल की वेन आय वॉन्ट टू गेट इट इन टू दी ऑटोमेशन. बरोबर आहे. म्हणजे मॅन्युअल टेस्टिंग टू ऑटोमेशनमध्ये जर यायचं असेल तर आपल्याला कुठले पॅरामीटर्स कन्सिडर करायला पाहिजे. राईट. तर क्वेश्चन काय येईल की यु नो what are the parameters consider right while get into the automation. हां. तर आता काय काय आहेत पॅरामीटर. तर पहिलं जे आहे ते एक म्हणजे आपण बघूया की एक प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवर रन करणार आहात. वेदर इट इज अ विंडो प्लॅटफॉर्म आहे किंवा तुमचा मॅक आहे. राईट. कुठली सिस्टम आहे तुमची तर त्याच्यावर म्हणजे विंडोज आहे, ऑपरेटिंग सिस्टम मॅक आहे. राईट. का लिनक्स आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला हे म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम धरूया ना थोडक्यात. राईट. सो द प्लॅटफॉर्म इज नथिंग बट ऑपरेटिंग सिस्टम की कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला रन करायचं आहे. सेकंड होतं ते म्हणजे सपोर्ट होतं. आता सपोर्ट इन टर्म्स ऑफ दोन प्रकारे सपोर्ट येतो. एक म्हणजे काय तर तुम्हाला हेल्प हवी असेल तर म्हणजे जर ते कमर्शियल टूल असेल आणि ते कमर्शियल टूलची तुम्हाला द हेल्प हवी असेल. राईट. म्हणजे काय सपोर्ट 24/7 तो एक सपोर्ट झाला.
दुसरी गोष्ट अशी असते की ज्यावेळी आपण ऑटोमेशन टेस्टिंग टूल करत असतो त्यावेळी ते वेब एलिमेंट्स जे आहेत किंवा ज्याला ऑब्जेक्ट्स असंही म्हणू आपण, तर ते वेब एलिमेंट्स किंवा ऑब्जेक्ट हे आपल्या ॲप्लिकेशन अंडर टेस्टला किंवा सिस्टम अंडर टेस्टला कसे सपोर्ट करतात. बरोबर आहे. आता ह्यामध्ये दोन गोष्टी आहेत मोनिश. एक म्हणजे पहिल्यांदा आहे ते ऑटोमेशन टूल तुम्ही कुठलं यूज करता आहात. सेकंड म्हणजे ॲप्लिकेशन अंडर टेस्टला ते आपल्याला सपोर्ट करतं का. राईट. समजा तुमचं वेब बेस्ड ॲप्लिकेशन आहे आणि वेब बेस्ड ॲप्लिकेशनमध्ये जे काही वेब एलिमेंट्स आहेत किंवा जे ऑब्जेक्ट्स आहेत ते रिकग्नाइज होतात का. अँड दिस इज काइंड ऑफ अ वन सपोर्ट. म्हणजे हे आपण एक सपोर्ट धरूया. ओके. राईट. तर हा सपोर्ट की UI सपोर्ट तुम्हाला तो सपोर्ट करतो का. ते ॲप्लिकेशन अंडर टेस्ट जे आहे ते तुमच्या या टूलला सपोर्ट करतं का. सो दॅट इज अ वन काइंड ऑफ अ सपोर्ट. राईट. नंतर दुसरं जे आहे हेल्प मिळेल का तुम्हाला. आता जर ओपन सोर्स असेल तर हेल्प नाही मिळणार आपल्याला. हेल्प इन टर्म्स ऑफ काय, तर आपल्याला तुमच्या ब्लॉग्समध्ये जाऊन वेगवेगळे जे हेल्प ब्लॉग्स आहेत तिथे जाऊन तुम्हाला तिथे डिटेल्स तिथे मिळू शकतील. खरं ते पटकन म्हणजे तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार त्याचा. तुम्हाला जावं लागेल कमर्शियल टूल बरोबर, तर तिथे तुम्हाला सपोर्ट हे मिळू शकतो विथ सोल्युशन. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही काही फ्रेमवर्क डेव्हलप करत आहात आणि तिथे तुम्ही स्टक झालात, अडकलात कुठेतरी की बाबा नाही हे फ्रेमवर्क मला इथे कुठेतरी अडचण आहे. ओके. तर तुम्ही हे डिस्कस करू शकता सपोर्ट टीम बरोबर आणि सपोर्ट टीम तुम्हाला त्याचं सोल्युशन देऊ शकते. करेक्ट. आणि हे डायरेक्ट झालं. आणि दुसरं आहे की ज्यावेळी तुम्ही ओपन सोर्समध्ये याल, राईट, किंवा फ्रीवेअरमध्ये याल जसं की सिलेनियम आहे, तर तिथे ब्लॉग्स आहेत वेगवेगळे की त्याच्या थ्रू तुम्हाला त्याची हेल्प मिळू शकेल. मे बी अर्धा तासानंतर, एक तासानंतर कोणीतरी रिप्लाय देईल किंवा मे बी एक दिवसानंतर देईल. सो इट डिपेंड्स. राईट. तर तो एक हेल्प झाला म्हणजे बेसिकली. तर हेल्प जी आहे सपोर्ट आहे तुम्हाला, त्याची कम्युनिटी जी आहे ती किती आहे वास्ट. सिलेनियमची तर आता भरपूर आहे त्यामुळे काय त्याचं हे नाही आहे, आपल्याला लगेच हेल्प मिळू शकते. देन द थर्ड, आता हे झाले 3 गोष्टी. नंतर महत्त्वाचं आहे की आता हे प्लॅटफॉर्मला एक सपोर्ट झालं, तुमच्या ॲप्लिकेशनला सपोर्ट झाला आणि हेल्प सपोर्ट झाली. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे की ठीक आहे हे सगळं झालं. खरं आता माझ्याकडे इतके टूल्स आहेत की जसं की UFT पण आहे, टेस्ट कम्प्लीट आहे, राईट, नंतर सिलेनियम आहे. यातला बेस्ट चॉईस कसा मी सिलेक्ट करू. करेक्ट. यातला बेस्ट चॉईस कसा सिलेक्ट करणार, तर आपल्याला एक चेकलिस्ट प्रिपेअर करावी लागेल. ओके. काय करावी लागेल, एक चेकलिस्ट. सो चेकलिस्ट इज नथिंग बट इट इज अ क्वेश्चन बँक. लिस्ट ऑफ क्वेश्चन्स असेल त्याच्यामध्ये. तर आता यामध्ये आपण असं धरूया की समजा फॉर एक्झाम्पल मी सिलेनियम एक घेतलेला आहे, UFT घेतला आणि एक टेस्ट कम्प्लीट, असे 3 मी चॉईस केलेले आहेत की माझ्या या वेब बेस्ड ॲप्लिकेशनला सपोर्ट करते. राईट. आता ह्या तिघांना सपोर्ट करण्यासाठी मला चेकलिस्ट प्रिपेअर करावी लागेल की कुठलं टूल बेस्ट आहे आणि ते माझ्या मॅनेजरकडून ते अप्रूव्ह करून घ्यावं लागेल. राईट. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ चेकलिस्ट. मग त्याच्यामध्ये मला नंतर काय परफॉर्म करावं लागेल, ही प्रिपेअर केल्यानंतर एक ड्राय रन परफॉर्म करावे लागेल. ओके. आता ड्राय रन म्हणजे काय थोडक्यात, तर आता समजा जसं आपण म्हटलं सिलेनियम इज अन ओपन सोर्स, तर त्याच्यासाठी काय तुम्हाला यू डोंट हॅव टू पे समथिंग. बरोबर आहे. त्याला काय पे करावं लागणार नाही. खरं जर तुम्ही UFT वगैरेवर गेलात, UFT म्हणा, टेस्ट कम्प्लीट, तर दीज आर दी कमर्शियल टूल्स आहेत. आता या कमर्शियल टूल्स बरोबर एक ट्रायल व्हर्जन अवेलेबल आहेत. सो वी कॅन डाउनलोड दॅट ट्रायल व्हर्जन. आपण ते डाउनलोड करू शकतो आणि एक रन परफॉर्म करू शकतो अँड विच इज कॉल्ड ॲज अ ड्राय रन. त्याला आपण म्हणू शकतो की ड्राय रन आहे. आता हे ड्राय रन काय आहे बेसिकली, की चेक करा तुम्ही की तुमचे हे जे ॲप्लिकेशन आहे ते कसं सपोर्ट करतं, म्हणजे एव्हरीथिंग एंड टू एंड फंक्शनॅलिटी चेक करतं का त्यांनी, आपल्याला हवा तो रिझल्ट येतो का, हे सगळं चेक करायचं आहे ह्या द ड्राय रननं. हे सगळं जर रिझल्ट येत असेल तर तुम्ही चॉईस करून सांगायचं की ओके आय फील दॅट सिलेनियम इज द बेस्ट आणि रिझन की वाय दिस इज द बेस्ट. करेक्ट. लक्षात आलं. ओके. हो. राईट. सो दिस इज अ मेन थिंग की बाबा ड्राय रन केल्यानंतर तुम्ही अप्रूव्ह करून घ्या क्लायंटकडून की ओके हे माझा चॉईस आहे, म्हणजे हे मी सिलेक्ट केलेलं UFT, तर ह्याचं रिझन हे आहे. राईट. वॉट एव्हर इट इज. आणि मग ते अप्रूव्ह करून घ्यायचं आणि देन यू हॅव टू स्टार्ट ॲक्च्युअल टेस्टिंग ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. ऑटोमेशन टेस्टिंगला सुरू करू शकतो. बार. आता महत्त्वाचं म्हणजे काही जणांचं असतं की बाबा की हे व्हॉट इज फ्रेमवर्क बेसिकली, हा मोठा
म्हणजे सगळ्यांना हा टर्म जरासा मोठा वाटतो, राईट. फ्रेमवर्क बरेच ठिकाणी ऐकलेलं असतं की फ्रेमवर्क यायला पाहिजे करायला वगैरे. नाही, फ्रेमवर्क हे डिटेल्समध्ये आपण घेणार आहोत. ओके, की व्हॉट इज द फ्रेमवर्क, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द फ्रेमवर्क्स, हाऊ टू डिझाईन द स्ट्रक्चर. मग फ्रेमवर्क हे जनरल टर्म आपण यूज करूया की स्ट्रक्चर. हां, आता स्ट्रक्चर म्हणजे काय, किंवा स्केलेटन म्हणूया, राईट. आता हे स्ट्रक्चर कशाचं असतं, एक फोल्डर स्ट्रक्चर आपण मेंटेन करतो आणि त्या फोल्डर स्ट्रक्चरमध्ये प्रॉपर आपण फाईल्स ठेवतो, रिस्पेक्टिव्ह फाईल्स. से फॉर एक्झाम्पल आता एक्सेल एक म्हणून मी फोल्डर केलं, तर एक्सेलमध्ये फक्त माझ्या एक्सेल शीट्स ज्या असतील ज्याच्या थ्रू मी डेटा ड्रिव्हन करणार आहे, परफॉर्म करणार आहे, ते त्याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. रिझल्ट फोल्डर आहे तर रिझल्ट्स आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. लॉग्स आहेत तर त्याच्यामध्ये लॉग्स आपण सेव्ह करू शकतो. स्क्रीनशॉट आहे तर स्क्रीनशॉटमध्ये जर एरर आला तर ते स्क्रीनशॉट या स्क्रीनशॉट फोल्डरमध्ये सेव्ह होते. म्हणजे काय तर ऑटोमेशन फ्रेमवर्क इज नथिंग बट इट इज अ सिस्टमॅटिक अप्रोच फॉर युअर ऑटोमेशन प्रोजेक्ट. ही टेक्निकल डेफिनेशन झाली. फ्रेमवर्क म्हणजे काय, सो यु नो इट इज अ सिस्टमॅटिक अप्रोच, एक सिस्टमॅटिक अप्रोच आहे, राईट, फॉर युअर ऑटोमेशन प्रोजेक्ट, अँड दिस इज कॉल्ड एज अ फ्रेमवर्क. मग व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द फ्रेमवर्क्स अँड ऑल दॅट वी विल डिस्कस लेटर ऑन. ते आता आपण पुढे बघूया की कशा प्रकारे आपल्याला ते डिस्कस करायचं आहे की व्हॉट इज द फ्रेमवर्क. आणि इन डिटेल्समध्ये आपण एक प्रोजेक्ट घेऊ, हायब्रिड फ्रेमवर्क, त्याच्यामध्ये डिझाईन करू कम्प्लीट, म्हणजे कॉम्बिनेशन होऊन जाईल आपल्या डेटा ड्रिव्हनचं, कीवर्ड ड्रिव्हनचं, ॲज वेल एज मॉड्युलॅरिटी फ्रेमवर्कचं. हे तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण एक द हायब्रिड फ्रेमवर्क डिझाईन करूया आणि एक व्हेरी ग्राउंड लेवलपासून म्हणजे बेसिक अंडरस्टँडिंग पासून ते एकदम द ॲडव्हान्स लेवलपर्यंत, म्हणजे यू शुड बी एबल टू डू इट युअर वर्क इंडिपेंडंटली, थोडक्यात चालेल. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द फ्रेमवर्क अँड ऑल. आता हे झालं बेसिक गोष्टी ऑटोमेशन टेस्टिंग सुरू करण्याआधीच्या, करेक्ट, की what is automation testing, why this is required, what are the different the parameters that we have to consider while getting to the automation, correct, आणि what is about the framework. हे झाल्यानंतर आता let's start with the Selenium web driver. ठीक आहे. सिलेनियमचे जेव्हा आता मी आणखीन एक क्वेश्चन विचारला होता की व्हॉट इज सिलेनियम. सो व्हॉट इज सिलेनियम म्हटलं की सिलेनियम टूल आहे की काय, असं सगळेजण विचारतात. नाही, सिलेनियम हे टूल नाही आहे, इट इज अन एपीआय. लक्षात घ्या. एपीआय का, तर तुम्ही ज्यावेळी डाउनलोड करता तर ते जार्स असतात आणि जार्स हे आपण कॉन्फिगर करतो, इन्स्टॉल नाही करत. त्यामुळे हे दोन टर्म्स लक्षात ठेवायचे आपण, की सिलेनियम इज नॉट अ टूल. अंडरलाइन द वर्ड, इट इज नॉट अ टूल. ओके, इट इज अ एपीआय. ठीक आहे. दिस एपीआय इज यूज फॉर वेब बेस्ड ऍप्लिकेशन टेस्टिंग असं म्हणू शकतो, करेक्ट. हे जे टूल आहे, टूल म्हणण्यापेक्षा एपीआय जो आहे तो आपण वेब बेस्ड ऍप्लिकेशन टेस्टिंगसाठी यूज करू शकतो. आता इथे कॉन्फिगर हा शब्द मी वापरलेला आहे इन्स्टेड ऑफ इन्स्टॉल. इन्स्टॉल हा शब्द वापरलेला नाही. तिथे सेटअप फाईल नाही आहे की मी जे सेटअपवर क्लिक केलं आणि नेक्स्ट इन्स्टॉल करत गेलो, नाही. तर आपण काय करणार आहोत, सिलेनियम वेब ड्रायव्हरचे जे काही लेटेस्ट व्हर्जन असेल ते आपण तिथे डाउनलोड करून घेणार आहोत आणि नंतर ते इक्लिप्स आयडी बरोबर कॉन्फिगर करणार आहोत. ठीक आहे. मग ते आता आपण कॉन्फिगर कसं करायचं किंवा ते कुठून डाउनलोड करायचं, इंटरव्ह्यूमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असतो की सिलेनियमची वेबसाईट कुठली आहे. ओके, URL काय आहे. ओके, हा सिली क्वेश्चन आहे, खरं हा खूप खूप महत्त्वाचा आहे. सो लेट्स गो अँड अंडरस्टँड. आता मी इथे गुगलवर जाऊन सिलेनियम डाउनलोड म्हणेन, सिलेनियम डाउनलोड. ओके, सिलेनियम डाउनलोड. आता या सिलेनियम डाउनलोडमध्ये आपण URL एक लक्षात ठेवूया की www.selenium.dev. ओके, पहिली आधीची वेगळी होती, राईट. सो दिस इज द URL, राईट. बघू शकता तुम्ही ज्यावेळी डाउनलोडवर येईन. सो दिस इज द सिलेनियम डाउनलोड. ही URL आहे. सो लेट मी जस्ट पेस्ट इट, की कुठली URL असेल ती, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो दॅट इज अ www.selenium.dev असं तुम्ही आन्सर देऊ शकता, करेक्ट. आता नेक्स्ट आहे की सिलेनियम हे वेब बेस्ड ॲप्लिकेशनसाठी जास्त करून यूज होतं, करेक्ट. म्हणजे याचा अर्थ जर आपल्याला रादर दॅन वेब बेस्ड ॲप्लिकेशन टेस्ट करायचे असतील तर ते सपोर्ट करेल की नाही,
राईट, पार्शली सपोर्ट करतं. फॉर एक्झाम्पल आता डेस्कटॉप बेस ॲप्लिकेशन आहे, राईट, आणि डेस्कटॉप बेस आता पेंट ब्रश आहे एक्झाम्पल घ्या, किंवा कॅल्क्युलेटर आहे आपले, राईट, लॉग इन विंडोजचं एखादे ॲप्लिकेशन घेऊया आपण. तर ते ॲप्लिकेशन आपल्याला जर टेस्ट करायचे आहेत, इवन फाईल आणि ओपन ज्यावेळी आपण म्हणतो तर इट ओपन समथिंग, की बाबा त्याच्यातून फाईल आपण ब्राउज करून ते फाईल सिलेक्ट करतो, ते सुद्धा इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सी नाव दिस इज अ नोटपॅड, हे एक नोटपॅड आहे. आपण जेव्हा ओपन क्लिक करतो, राईट, वेदर यू वॉन्ट टू सेव्ह, येस आय वॉन्ट टू सेव्ह इट दिस, राईट, लेट मी जस्ट सेव्ह दिस एज अ Selenium Day 1. आपण करेक्ट, हां, आणि आता मी इथे ज्यावेळी ओपन म्हणेन ना, आणि हा जो डायलॉग बॉक्स ओपन होतो, तर हा सिलेनियमला सपोर्ट नाही करत, म्हणजे डायरेक्ट, हां, राईट. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक ॲड ऑन आहे, राईट. त्या ॲड ऑन बरोबर आपल्याला ह्याच्यासाठी कॉन्फिगर करून मग आपण ही पर्टिक्युलर विंडो थोडक्यात हँडल करू शकतो. ओके, म्हणजे डायरेक्टली होत नाही ते. मी जर सिलेनियम यूज केलं वेब ड्रायव्हर वगैरे, आणि इफ आय एम ट्राईंग टू हँडल इट, नाही, नो, आन्सर इज नो, वी कांट हँडल इट, राईट. तर त्याच्यासाठी ऑटो आय टी म्हणून एक टूल आहे, त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, याला कॉन्फिगर करू शकतो, आणि नॉर्मल जसं डेस्कटॉप बेस रेकॉर्डिंग होतं तसे हे आपण ऑब्जेक्ट्स, हे सगळे एलिमेंट्स किंवा ऑब्जेक्ट्स आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, राईट. नाव आता वेगवेगळे कॉम्पोनंट्स कुठले आहेत, सिलेनियमचे कॉम्पोनंट्स काय आहेत, सिलेनियमचे व्हर्जन्स होते, सिलेनियमचे कॉम्पोनंट्स आहेत, राईट. व्हर्जन्स 1, 2, 3, 4, आत्ता 4 रिलीज होत आहे, बीटा रिलीज झालेला आहे. आपण बघू शकतो की वेन वी गो टू द सिलेनियम वेबसाईट, आणि इथे आता बघूया, इथे त्यांनी बीटा रिलीज केलेला आहे, राईट, सिलेनियम विथ जावा. आता हे वेगवेगळ्या लँग्वेजेसना पण सपोर्ट करतं, जसं की रुबी आहे, जावा आहे, पायथॉन लँग्वेज आहे, सी हॅश आहे, जावा स्क्रिप्ट आहे, आणि त्याचे जे सगळे आपल्याला जार्स हवे आहेत ते डाउनलोडमध्ये तुम्हाला इथे मिळून जातील. करेक्ट. आता इथे पायथॉन आहे, पायथॉन जर आपण घ्यायला गेलो तर इथून पायथॉनसाठी लागणारे जार्स आपण काय करू शकतो, डाउनलोड करू शकतो, राईट. आता सध्या आपण बीटाचा विचार नाही करणार आहे, बीटा इज नॉट स्टेबल व्हर्जन, राईट. आपण जे घेणार आहे आता जावासाठी, तर जावासाठी जे स्टेबल व्हर्जन लिहिलेलं आहे ते घेणार, दॅट इज अ 3.141.59. सो दिस इज अ लेटेस्ट व्हर्जन, थोडक्यात हे आत्ताचं लेटेस्ट व्हर्जन आहे, राईट, मार्च 2021 मध्ये. खरं रिलीज जे झालेलं होतं ते दॅट इज अ 2018 मध्ये, नोव्हेंबर 2018. फाईन. सो इफ यू वॉन्ट टू डाउनलोड, म्हणजे हे जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल, यू हॅव टू गो टू दिस, यू नो द डाउनलोड, नॉट बीटा डाउनलोड. 2 डाउनलोड आहेत, एक इथे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तो डाउनलोड विचारेल, एक झिप फाईल क्रिएट होईल, आणि व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही सी ड्राईव्हला किंवा डी ड्राईव्हला एक फोल्डर क्रिएट करा, जसं की मी इथे केलेलं आहे सिलेनियम सॉफ्टवेअर म्हणून. आणि सगळे जे काही आता डाउनलोड्स होतील, हे बघा इथे मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेलं होतं आणि एक्स्ट्रॅक्टही केलेलं आहे. तसं तुम्ही काय करा, हे डाउनलोड करून घ्या आणि एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. ओके, विनरर फाईल आहे ती, सो यू हॅव टू जस्ट एक्स्ट्रॅक्ट दिस फाईल, बरोबर आहे. तर हे इथे एक फोल्डर करून घ्या, कारण याच्यामध्ये आता आपण भरपूर वेगवेगळे जार्स डाउनलोड करून घेणार आहोत, जे सपोर्टिव्ह जार्स आहेत. आता क्रोम ड्रायव्हर, क्रोमचं जर ब्राउझरशी मला म्हणजे एक्झिक्यूट करायचं असेल क्रोम ड्रायव्हर, तर ते क्रोम ड्रायव्हर मला लागेल, तर क्रोम ड्रायव्हर सुद्धा मी इथे एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेला आहे. तसंच फायरफॉक्स बरोबर जर मला रन करायची असेल माझी स्क्रिप्ट, तर मला इथे गिको ड्रायव्हर लागेल. सो हे सगळे मी काय केलेले आहेत, डाउनलोड करून ठेवलेले आहेत. HTML रिपोर्ट लागणार असेल तर तिथे एक्सटेंड रिपोर्ट म्हणून आहे 4 व्हर्जन, ते पण डाउनलोड करून ठेवलेलं आहे. ओके, सो मी सांगेन फक्त एक इम्पॉर्टंट आहे की यामध्ये सी ड्राईव्हवर किंवा डी ड्राईव्हवर तुम्ही सिलेनियम सॉफ्टवेअर म्हणून एक फोल्डर बनवा, आणि त्या फोल्डरमध्ये हे सगळे जे काही जार्स लागतील ते रिस्पेक्टिव्ह जार्स तुम्ही त्याच्यामध्ये ठेवून द्या. ओके, अँड देन एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. ठीक आहे. सो आय हॅव ऑलरेडी डाउनलोडेड आणि एक्स्ट्रॅक्टेड दिस सिलेनियम जावा फाईल. ही डाउनलोड करून ठेवलेली फाईल आहे, एक्स्ट्रॅक्ट केलेली फाईल आहे, राईट. सो लक्षात ठेवा. सो दिस इज दी जावा, यू नो द 3.14 व्हर्जन आहे वेब ड्रायव्हरचं, राईट. आणि इथे API डॉक. आता API डॉक काय आहे, तर दिस इज अ काइंड ऑफ अ हेल्प,
ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही हेल्प सगळे बघू शकता, कुठलीही हेल्प हवी असेल, राईट. सो वेब ड्रायव्हर हवी असेल, कुठलेही सिंटॅक्स हवा असेल, तर ह्या क्लासेसमध्ये जाऊन तुम्हाला तिथे रिस्पेक्टिव्ह क्लासेस मिळतील, इवन इंटरफेसेस मिळतील, राईट. तिथे सर्च करू शकता तुम्ही. ओके, इथे बघू शकता की सगळे क्लासेस आहेत, वेब ड्रायव्हर वगैरे इंटरफेसेस आहेत, राईट. तर तुम्ही हे रेफर करू शकता बेसिकली, राईट. सो दिस इज काइंड ऑफ अ हेल्प. ठीक आहे, आता आपण बोलत होतो ते म्हणजे सिलेनियम कॉम्पोनंट्स विषयी. तर पहिलं जे कॉम्पोनंट आहे दॅट इज आय डी, सिलेनियम आय डी. फर्स्ट कॉम्पोनंट दॅट इज अ सिलेनियम आय डी ई, म्हणजे रेकॉर्ड अँड प्लेबॅक. ओके, रेकॉर्ड अँड प्लेबॅक. तर सिलेनियम आय डी जे रिलीज झालं, इट वॉज अ ॲड ऑन फॉर फायरफॉक्स. तो फायरफॉक्सचा ॲड ऑन होता ॲक्च्युली, राईट. म्हणजे काय, तर फायरफॉक्स आपण पहिल्यांदा ब्राउझर असेल तर त्याच्यामध्ये आपण हे सिलेनियम आय डी कॉन्फिगर करू शकत होतो. आता हे क्रोम बरोबर पण सपोर्ट करता, राईट. पहिला काय होतं, फक्त फायरफॉक्सला सपोर्ट करायचं, आता क्रोम बरोबर सुद्धा होऊ शकतं. जसं आता मी इथे ऑलरेडी कॉन्फिगर केलेलं आहे, राईट, सिलेनियम आय डी. तर इथे रेकॉर्डेड टेस्ट म्हणतं, ओपन अँड एक्झिस्टिंग प्रोजेक्ट किंवा क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट, क्लोज सिलेनियम आय डी. तर आता हे सिलेनियम आय डी ई कसं कॉन्फिगर करायचं ते आता आपण पाहूया. तर सिलेनियम आय डी ऑलरेडी माझ्याकडे होतं, सो लेट मी जस्ट रिमूव्ह दॅट. मी आता हे ॲड ऑन पहिल्यांदा जे आहेत हे ॲड ऑन्स मला पहिल्यांदा रिमूव्ह करायला लागतील, करेक्ट. सो एक्सटेन्शन्समध्ये जाऊया आणि इथे तुम्ही बघू शकता की सिलेनियम आय डी, हे आय डी आहे, हे मी रिमूव्ह करतो. ओके, जस्ट रिमूव्ह इट. आता इथे सिलेनियम आय डी दिसत नाही आपल्याला, राईट. सो सिलेनियम आय डी ज्यावेळी मी टाईप करेन त्यावेळी तो मला ऑप्शन्स देतो की तुम्हाला फायरफॉक्सचं सिलेनियम आय डी हवं आहे का क्रोमचा हवा आहे, राईट. आता क्रोममध्ये घेत आहे, बघा, सिलेनियम आय डी फॉर फायरफॉक्स आणि सिलेनियम आय डी फॉर क्रोम. तर ह्या स्टेप्स आहेत की आपण सिलेनियम आय डी क्रोममध्ये आपण ओपन केलेला आहे. क्रोम ब्राउझर ओपन करा, गुगल, आणि गुगलमध्ये सर्च करूया सिलेनियम आय डी क्रोम. तर बेसिकली फर्स्ट कॉम्पोनंट काय झाला, सो सिलेनियम आय डी, रेकॉर्ड अँड प्लेबॅक. सेकंड, आता ह्याचा डिसएडव्हान्टेज काय होता सिलेनियम आय डीचा, तर डिसएडव्हान्टेज असं होतं की हे जे सपोर्ट करत होतं फक्त फायरफॉक्सला, आणि आत्ता जे आहे ते क्रोमला सुद्धा सपोर्ट करत आहे लेटेस्ट, राईट. सो हे दोनच ब्राउझर्सला सपोर्ट करतं. आता समजा मला ब्राउझर कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग करायचं असेल, म्हणजे काय, तर आय वॉन्ट टू रन पर्टिक्युलर स्क्रिप्ट ऑन डिफरंट ब्राउझर्स, बरोबर. जसं की एज आहे, आई आहे, राईट, फायरफॉक्स आहे, क्रोम आहे, ओके, ओपेरा आहे. तर ह्या वेगवेगळ्या ब्राउझर्समध्ये जर मला करायचं असेल तर आय हॅव टू गो विथ RC, रिमोट कंट्रोल म्हणूया. RC म्हणजे काय, रिमोट कंट्रोल, राईट. आणि जे आत्ता आपण डाउनलोड केलेलं आहे ते व्हर्जन 3 आहे, म्हणजे 3, कारण तो सिलेनियम 3 आहे. ओके, हे RC झाल्यानंतर, RC म्हणजे काय, तर रिमोट कंट्रोल. आता रिमोट कंट्रोल म्हणजे काय किंवा त्याचं आर्किटेक्चर काय आहे, ते वर्क कसं होत होतं किंवा कसं कम्युनिकेट कसं होत होते बेसिकली, तर त्याचं आर्किटेक्चर हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, करेक्ट. सो लेट्स स्टार्ट अँड अंडरस्टँड दिस, द आर्किटेक्चर ऑफ RC. आता RC कसं कम्युनिकेट होत होतं बघा. हां, आता क्लायंट आणि सर्व्हर हे तर फिक्स आहे, किंवा आपण एक म्हणूया की माझी स्क्रिप्ट आहे, राईट, लिहिलेली. ओके, इकडे एक ब्राउझर आहे, राईट. आता हे दोघे एकमेकाला कसे कम्युनिकेट करते, राईट. सो समजा फॉर एक्झाम्पल हे क्लायंट आहे, किंवा वी कॅन से दॅट दिस इज युअर स्क्रिप्ट और क्लायंट, राईट. सो आय कॅन से दॅट द स्क्रिप्ट इज गोइंग. ओके, सो 1 minute, लेट मी जस्ट टाईप दिस थिंग. ओके, बघा, आता हे कम्युनिकेट कसं होईल आणि तुम्हाला ब्राउझरमध्ये ते कसं दिसेल, राईट. आता तुम्ही RCचा विचार करत आहात, ओके, रिमोट कंट्रोल. तर रिमोट कंट्रोलचं जे आर्किटेक्चर होतं RCचं, हे डायरेक्टली कम्युनिकेट नव्हतं होत. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी स्क्रिप्ट लिहिली आणि रन केली आणि डायरेक्टली रन होती आहे, ब्राउझर लॉन्च होतो,
वगैरे नाही, जसं आता वेब ड्रायव्हर होतो डायरेक्टली तसं नाही. तर इथे एक सर्व्हर होता, राईट, आणि तो सर्व्हर पहिल्यांदा अप करावा लागायचा ऑलवेज, राईट. तर इथून जी काही रिक्वेस्ट पाठवलेली आहे ती पहिल्यांदाच म्हणजे सर्व्हर शुड रन, ओके, सर्व्हर शुड गेट अप, आणि मगच हा क्लायंट आपण तिथून रन करू शकत होतो जो ब्राउझरशी कम्युनिकेट करत होता, राईट. मग ब्राउझरकडून जो काही रिस्पॉन्स येईल तो सर्व्हर थ्रू द क्लायंट म्हणजे तुम्हाला तो दिसत होता, राईट, इन शॉर्ट. सो द कम्युनिकेशन वॉज हॅपन लाईक दिस, म्हणजे देर शुड बी अ सर्व्हर, आणि हा सर्व्हर ऑलवेज शुड बी अप, देन अँड देन ओनली द आरसी वर्क्स, म्हणजे त्यावेळीच ते आरसी वर्क होत होतं. क्लिअर, लक्षात आलं? हो. ओके. नाऊ नेक्स्ट, आता ज्यावेळी तुम्ही वेब ड्रायव्हरचा विचार कराल की समजा वेब ड्रायव्हर आहे, ओके, लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ अ वेब ड्रायव्हर. वेब ड्रायव्हरचा आर्किटेक्चर बघूया. हां, इंटरव्ह्यूमध्ये तो पण क्वेश्चन विचारतात की वेब ड्रायव्हरचा आर्किटेक्चर ड्रॉ करू शकता का, राईट. सो लेट्स सी हाऊ इट वर्क्स बेसिक. आता इथे सर्व्हर जो होता ना, हा सर्व्हर नाही आहे आता, म्हणजे वी आर नॉट गोइंग टू यूज अ सर्व्हर, वी कॅन डिरेक्टली कम्युनिकेट, राईट, विथ द ब्राउझर. म्हणजे जी काही स्क्रिप्ट आता वेब ड्रायव्हरची तुम्ही लिहिली असेल ती डायरेक्टली वेब ब्राउझरशी कम्युनिकेट होते. तुम्ही जर बघितलं, ओके, आपल्याला काही सर्व्हर वगैरे ऑन नाही करावा लागत, किंवा बॅकएंडला अपाची सर्व्हर किंवा कुठलाही सर्व्हर असो तो सर्व्हर अप करून मग आपण करतो का, नाही. आपण डायरेक्टली स्क्रिप्ट लिहिल्यानंतर ती एक्झिक्यूट होते, ओके, आणि डायरेक्टली कम्युनिकेट होते ती ब्राउझर बरोबर. सो दॅट इज वॉट द नेक्स्ट व्हर्जन, म्हणजे त्याच्यानंतर ते अपडेट झालं आणि आरसीला रिप्लेस झालेलं आहे ते वेब ड्रायव्हर, ओके, आरसीला रिप्लेस झालेलं आहे वेब ड्रायव्हर. देन द ग्रीड. आता ग्रीड बेसिकली काय आहे? ग्रीड म्हणून लक्षात येतं की रोज अँड कॉलम्स असेल किंवा टेबल्स असतील, रोज असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा, बरोबर आहे. आता हे जे होतं हे आपण पॅरलली एक्झिक्युशन कसं करू शकतो? से फॉर एक्झाम्पल आता कॉन्फिगरेशन म्हणूया थोडक्यात, की मला एक स्क्रिप्ट आहे आणि ती स्क्रिप्ट वेगवेगळ्या सिस्टमच्या कॉन्फिगरेशनवर करायची आहे. से फॉर एक्झाम्पल कोर i3 आहे, ओके, किंवा एक वेगळा ब्राउझर आहे, व्हर्जन नंबर 7 आहे, IE6 आहे, ओके, IE7 आहे, व्हॉट एव्हर इट इज, म्हणजे तुमच्याकडे एक n नंबर ऑफ व्हर्जन्स आहेत ब्राउझरचे, एक पर्टिक्युलर कॉन्फिगरेशन आहे, आणि मल्टिपल सिस्टम्सवर मला जर टेस्ट करायचं असेल तर मला काय लागेल, तर मला रिसोर्सेस जनरेट करावे लागतील, राईट. से फॉर एक्झाम्पल 4 टेस्ट करायचे, ते एक IE-वर, क्रोमवर, ओके, आणि वेगवेगळ्या हे व्हर्जन्स यूज करतो आपण. असं नाही की क्रोमचं सेम व्हर्जन आहे आणि यूज करत आहोत, IE करत आहोत, ते दॅट वी कॅन डू इट ऑन अवर ओन सिस्टम, ओके, आपल्या स्वतःच्या सिस्टमवर ते डायरेक्टली करू शकतो. खरं जर मला ते वेगवेगळ्या सिस्टम्सवर, वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनवर करायचं असेल तर आय हॅव टू कनेक्ट दिस थिंग्स, राईट. मग आता हे रिसोर्सेस म्हणजे काय, की आपल्याला सिस्टम्स लागतील 4-5 ज्याच्यावर आपल्याला सिस्टम तो पर्टिक्युलर ॲप्लिकेशन रन करायचा आहे, करेक्ट. सो त्याच्याऐवजी जर मी ग्रीड थ्रू गेलो तर इथे मी व्हर्च्युअल सिस्टम्स क्रिएट करू शकतो. व्हर्च्युअल इन टर्म्स ऑफ व्हॉट, थोडक्यात काय की समजा कॉम्पॅटिबिलिटी टेस्टिंग करायचं आहे, कॉन्फिगरेशन टेस्टिंग करायचं आहे, तर इथे मी एका सिस्टीमवर मला माझ्या सिस्टीमला सर्व्हर आणि क्लायंट करून मी काय करू शकतो, ते पर्टिक्युलर स्क्रिप्ट रन करू शकतो. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ ग्रीड. क्लिअर आहे मोनिश? सो व्हॉट इज अ ग्रीड इज अबाउट? एकदा पुन्हा सांगतो थोडं. हॅलो, एकदा रिपीट कराल का? हां, आता ग्रीड काय आहे, आता इथे आपण डिसएडव्हान्टेजेस घेऊया. हां, आता वेब ड्रायव्हर आहे सपोज फॉर एक्झाम्पल, आपण कन्सिडर करू ना वेब ड्रायव्हर. आणि आता वेब ड्रायव्हरशी ज्यावेळी आपण करत आहोत वेब ड्रायव्हरला, आणि मला डिफरंट कॉन्फिगरेशनवर, हां बघा, म्हणजे काय की माझ्याकडे कोर i3 आहे, राईट, किंवा एक आईचं एकच व्हर्जन आहे, राईट, दुसरं व्हर्जन नाही आहे, तर हे कसं मी करू शकतो? लक्षात आलं का? वेगवेगळे व्हर्जन्स आहेत म्हणूया ना आपण. लेट्स एक्झाम्पल की आता IE11 आहे, IE14 आहे, तसंच फायरफॉक्सचं एक ओल्डर व्हर्जन घेतलं, एक लेटेस्ट व्हर्जन घेतलं, आणि ती पर्टिक्युलर स्क्रिप्ट त्या पर्टिक्युलर व्हर्जन्स ब्राउझर्समध्ये रन होते की नाही हे जर चेक करायचं असेल तर, किंवा मल्टिपल मशीन्स लागतात, राईट,
राईट सिस्टीम. म्हणूनच म्हटलं की रिसोर्सेस आपल्याला जनरेट करावे लागतील. आता समजा 4 सिस्टम्स मला हवे आहेत, तर 4 रिसोर्सेस डेडिकेटेड लागतील. करेक्ट, लक्षात येत आहे. तर तेच आपण ग्रीड थ्रू काय करू शकतो की मशीन जनरेट करू शकतो, व्हर्च्युअल म्हणूया त्याला, राईट, लाईक अ हब. ओके, हब म्हणजे काय, तर सेंट्रल रिपॉझिटरी, त्याला आपण सर्व्हर म्हणू, राईट, आणि त्याला क्लायंट्स आपण जोडतो, राईट. सो व्हॉट इज अ सिलेनियम ग्रीड? तर सिलेनियम ग्रीड इज अ स्मार्ट प्रॉक्सी सर्व्हर आहे दॅट मेक्स इट इझी टू रन द टेस्ट इन पॅरल ऑन मल्टिपल मशीन्स. मल्टिपल मशीनच्या म्हणजे वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनच्या वर तुम्हाला ते रन करू शकतो, यु नो द व्हर्च्युअली, राईट. मग त्याच्यामध्ये 2 कन्सेप्ट येतात, एक म्हणजे हब आणि दुसरं म्हणजे काय, क्लायंट. ओके, म्हणजे नोड्स. बघा हा, हब आणि नोड. सो हब म्हणजे सर्व्हर म्हणू, नोड्स म्हणजे क्लायंट म्हणू, ग्रीड नोड्स म्हणतात त्याला, म्हणजे क्लायंट म्हणतो. तर ते कम्युनिकेट कसं करतात? ओके, so this hub, you know, the routes test command आहे that are getting, you know, the JSON format, right. आता हे JSON वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा हे जराशे टर्म्स आपल्याला ठीक आहे, विल अंडरस्टँड दिस थिंग वाईल डुईंग. म्हणजे आपण ज्यावेळी ग्रीड बरोबर एखादे इंट्रोडक्शन करू आपण, ग्रीड जनरली इंडस्ट्रीमध्ये कमीच यूज होतो ग्रीडचा, खरं ठीक आहे. आपण अंडरस्टँडिंग करू की ग्रीड काय आहे बेसिकली, एक एक्झाम्पल घेऊन. लेटेस्ट व्हर्जन म्हणजे 4 मध्ये ॲक्च्युली त्यांनी इझी केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे की बाबा बीटा व्हर्जनमध्ये तर एक व्हर्जन स्टेबल झाल्यानंतर त्याच्यामध्ये डेफिनेटली आपल्याला ग्रीडविषयी चांगले यु नो म्हणजे एकदम इझी वे. आत्ता जो अप्रोच आपण 3 मध्ये करेन तो तुम्हाला जरासा अवघड वाटू शकेल की काय आपण करतो एक्झॅक्टली. ओके, काय करणार आहोत की एक स्क्रिप्ट आहे, ती स्क्रिप्ट आपण पॅरलली मल्टिपल मशीन्सवर रन करणार आहोत, राईट. सो वी आर गोइंग टू क्रिएट अ स्मार्ट प्रॉक्सी सर्व्हर आणि ज्याला आपण हब असं म्हणतो. सो 2 टर्म्स येतात त्याच्यामध्ये, हब आणि नोड, हे लक्षात ठेवायचे. नोड, राईट. सो नंबर ऑफ नोड्स आपण क्रिएट करू शकतो, व्हेरी इम्पॉर्टंट, नोड्स. ठीक आहे, हे झाले तुमचे सिलेनियमचे कॉम्पोनेंट्स, राईट. आता आपण कॉन्फिगरेशन करूया सिलेनियम वेब ड्रायव्हर बरोबर. सो हाऊ टू गेट इट, यु नो द कॉन्फिगरेशन. हां, आता हे कॉन्फिगरेशन करण्याआधी महत्वाचा क्वेश्चन असतो की व्हॉट इज अ वेब ड्रायव्हर. वेब ड्रायव्हर काय आहे सांगू शकाल? व्हॉट इज वेब ड्रायव्हर? इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन असतो की व्हॉट इज वेब ड्रायव्हर. इट इज अन इंटरफेस. व्हेरी सिंपल, एकच आन्सर आहे. ओके, आणि विच इज यूज फॉर दी वेब बेस्ड ॲप्लिकेशन टेस्टिंग. ओके, इट इज अन इंटरफेस, लक्षात ठेवा. मग इंटरफेस म्हणजे काय वगैरे ते आपण जावामध्ये शिकलेलो आहे, राईट. सो व्हॉट इज अन इंटरफेस अँड ऑल अबाउट. मग हे महत्वाचं काय आहे तर इंटरफेस आहे, राईट. त्याच्यामध्ये आपण ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स फक्त डिक्लेअर करतो. तर थोडक्यात इंटरफेस का यूज करतो तर मल्टिपल इनहेरिटन्ससाठी आपण यूज करतो. जावा डझंट सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स इन जावा क्लासेसमध्ये मल्टिपल इनहेरिटन्स अलाव करत नाही. खरं जर आपण इंटरफेस यूज केला तर मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करतं, राईट. ओके, तर वेब ड्रायव्हर इज अन इंटरफेस. बरं, आता मी इंटरफेस, जर वेब ड्रायव्हर हा इंटरफेस आहे, इट इज अ केस सेन्सिटिव्ह. लक्षात ठेवायचं व्यवस्थित. डब्ल्यू इज कॅपिटल, डी इज ऑल्सो कॅपिटल, राईट. आता समजा फॉर एक्झाम्पल मी इथे ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, वेब ड्रायव्हर ऑफ ड्रायव्हर इक्वल्स टू न्यू वेब ड्रायव्हर. मग इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन आहे हा की वेदर दिस वन इज करेक्ट. बरोबर आहे, हे स्टेटमेंट करेक्ट आहे का, कारण आपण ऑब्जेक्ट क्रिएट करत आहोत, राईट. मग आता ऑब्जेक्ट आपण जर इंटरफेसचा ऑब्जेक्ट, आता इंटरफेस काय आहे, इंटरफेसमध्ये ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स आहेत. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, एम्प्टी मेथड म्हणजे नुसतं डिक्लेरेशन मेथड आहे, डिक्लेअर केलेले आहेत फक्त मेथड्स, त्याच्यामध्ये बॉडी नाही आहे. बॉडी ही दुसऱ्या क्लासेसमध्ये इम्प्लिमेंट केलेली आहे. काय केलेली आहे, दुसऱ्या क्लासेसमध्ये आपण इम्प्लिमेंट करतो, राईट. म्हणून ते इम्प्लिमेंट्स हा कीवर्ड तिथे येत असतो, ठीक आहे. मग इथे फक्त डिक्लेरेशन केलेले आहेत. आणि ऑब्जेक्टचा यूज काय असतो, ऑब्जेक्टचा यूज असतो की जे काही मेथड्स आहेत असोसिएटेड मेथड्स ते आपल्याला कॉल करायला. तर इंटरफेसमध्ये
जे मेथड्स आहेत ते एम्प्टी मेथड्स आहेत, तर कॉल करून काय उपयोग? बरोबर आहे मोनिश? हो. करेक्ट. सो त्याच्यासाठी म्हणून आपण असं नाही लिहू शकत की वेब ड्रायव्हर ऑफ ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू वेब ड्रायव्हर. दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. हे स्टेटमेंट रॉंग आहे, कारण मेथड्स एम्प्टी आहेत, एम्प्टी मेथड्सना कॉल करू शकत नाही. सो त्यामुळे दिस स्टेटमेंट इज ॲब्सोल्युटली रॉंग. हे रॉंग स्टेटमेंट आहे. मग आता लिहिताना कसं लिहिणार? आता जर समजा मला फायरफॉक्स ड्रायव्हर किंवा फायरफॉक्स लॉन्च करायचं असेल, तर फायरफॉक्स ड्रायव्हर हे जे आहे, फायरफॉक्स ड्रायव्हर हा क्लास आहे. मग आपण त्याचा ऑब्जेक्ट करू शकतो की ड्रायव्हर एनिथिंग यू कॅन गिव्ह, म्हणजे तुम्ही काहीही देऊ शकतात. ओबीजे म्हणू शकतो. खरं एक नेमिंग कन्व्हेन्शन म्हणून आपण ड्रायव्हर घेत आहोत. इज इक्वल टू न्यू हा कीवर्ड आहे जो आपण ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी यूज करतो, अँड देन ड्रायव्हर. आता इथे बघितलं गेलं तर काय आहे? क्लास नेम ऑब्जेक्ट नेम इज इक्वल टू न्यू क्लास नेम. सो दिस इज द सिंटॅक्स. कशासाठी? तर ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी हा सिंटॅक्स आपण यूज करतो. कुठला? तर क्लास नेम, ऑब्जेक्ट नेम, नेम ऑफ द ऑब्जेक्ट एनिथिंग. ओके, न्यू इज अ कीवर्ड, अँड देन अगेन क्लास नेम. ओके, सो द नेम ऑफ द क्लास. दिस इज व्हॉट वी हॅव टू गिव्ह. अशा प्रकारे आपण देतो. मग आता इथे बघायला गेलं तर फायरफॉक्स ड्रायव्हर करेक्ट ऑफ ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू फायरफॉक्स ड्रायव्हर. बरोबर. मग फायरफॉक्स ड्रायव्हर मधले राईट जितके काही द मेथड्स आहेत विच आर असोसिएटेड विथ द फायरफॉक्स ड्रायव्हर, ते आपण ऍक्सेस करू शकतो जेव्हा आपण ड्रायव्हर डॉट देन त्यावेळी. जसं की गेट आहे, क्लोज आहे. ओके, सो दीज आर दी मेथड्स आर देअर. तर ते मेथड्स आपण इथे ऍक्सेस करू शकतो. हे डायरेक्टली पण देऊ शकतो. बार. मग जनरली आपण लिहिताना कसं लिहितो? खरं आपण लिहिताना काय करतो? रेफरन्स देतो. ओके, सो वेब ड्रायव्हर ऑफ ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू. मग तुम्हाला जो ब्राउझर हवा असेल, इंटरनेट एक्सप्लोरर हवा असेल, क्रोम हवा असेल, व्हॉट एव्हर इट इज, क्रोम ड्रायव्हर हवा असेल, राईट. आता हे क्रोम ड्रायव्हर मी इथे लिहिलेलं आहे. तर क्रोम ड्रायव्हर हा क्लास आहे, वेब ड्रायव्हर हा इंटरफेस आहे, ड्रायव्हर हा ऑब्जेक्ट आहे, कारण रेफरन्स देतो क्रोम ड्रायव्हरला. हे लक्षात घ्यायचं, राईट. सो व्हॉट एव्हर द मेथड्स विच आर असोसिएटेड विथ द वेब ड्रायव्हर, करेक्ट, राईट. आपण कसं केलं होतं आठवते तुम्हाला? 2 इंटरफेस घेतले होते, राईट. एक होतं कुठलं? रनेबल, राईट, आणि एक प्रिंटेबल. सो द प्रिंटेबलमध्ये प्रिंट मेथड होती की ती प्रिंट आपण काय करू शकत होतो? ऍक्सेस करू शकत होतो. एक पर्टिक्युलर किंवा शोएबल असेल तर शो ऍक्सेस करू शकत होतो. सो सेम इथे आपल्याला जे आहे की ज्यावेळी एखादे इंटरफेस यूज करून आणि क्लास समोर यूज करतो, त्यावेळी त्याच्याशी रिलेटेड जी मेथड आहे तेवढ्याच मेथड ऍक्सेसिबल होतात, ना की कम्प्लीट फुल मेथड्स. आता इफ आय गो विथ द क्रोम ड्रायव्हर ऑफ ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर, मग क्रोम ड्रायव्हरशी असोसिएटेड जितक्या काही मेथड्स असतील त्या ऍक्सेसिबल होतील. आता इथे मी वेब ड्रायव्हर ऑफ ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू वेब द क्रोम ड्रायव्हर लिहिलेला आहे. तर जितके वेब ड्रायव्हरशी रिलेटेड किंवा द आता समजा इथे मी एक एक्झाम्पल दिलं होतं, तेच मी जरासं ओपन करतो इंटरफेसचं आणि लेट्स अंडरस्टँड दिस अगेन. ओके, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये आपण इंटरफेस शोएबल आणि प्रिंटेबल हे 2 इंटरफेस घेतले होते बघा. ओके, मी हे स्टेटमेंट तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस वन अँड दिस वन. करेक्ट. हे जर डायरेक्ट लिहिलं तर काय फरक पडेल, आणि हे असं वेब ड्रायव्हर ऑफ ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर लिहिलं तर काय फरक पडेल, राईट. आता इथे इंटरफेस होता शोएबल, मेथड होती फक्त शो. आता बघू शकता की इंटरफेस डिक्लेअर करताना ही फक्त काय आहे? डिक्लेरेशन आहे. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अन ॲब्स्ट्रॅक्ट मेथड. त्याला थोडक्यात काय म्हणतो आपण? ॲब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणतो, राईट. फक्त कीवर्ड यूज नाही केलेला ॲब्स्ट्रॅक्ट, अदरवाइज इट इज अन ॲब्स्ट्रॅक्ट मेथड. करेक्ट, एम्प्टी मेथड. तसं सेम आता इथे प्रिंटेबलमध्ये बघूया. प्रिंटेबलमध्ये सुद्धा लिहिताना इंटरफेस प्रिंटेबल लिहिलेला आहे, राईट. इंटरफेसचं नाव आहे प्रिंटेबल आणि त्याच्यामध्ये मेथड आपण डिक्लेअर केलेली आहे ती म्हणजे प्रिंट. म्हणजे प्रिंटेबलमध्ये प्रिंट मेथड आहे एम्प्टी मेथड, इम्पॉर्टंट. आणि शोएबलमध्ये सुद्धा आहे ती पण एम्प्टी, फक्त डिक्लेरेशन आहे. मग आता त्याच्यासाठी आपण एक टेस्ट म्हणून क्लास बनवला आणि त्याच्यामध्ये आपण हे प्रिंट आणि शोएबल ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला होता, राईट. प्रिंट आणि कुठले? शोएबल. समजा फॉर एक्झाम्पल इवन
इकडे आपण एक्सटेंड केलं होतं आणि त्याच्यासाठी माझ्यामध्ये मी आपण परत एक्सप्लेन तुम्हाला केलं की एक्झाम्पल ऑफ इंटरफेसमध्येच इथेच मी तुम्हाला डायरेक्टली दाखवलं होतं. राईट, हे बघा काय केलं, इकडे इम्प्लिमेंट्स डिरेक्टली केलं आणि इम्प्लिमेंट्स करून काय घेतलं, प्रिंटेबल आणि शोएबल कॉमा दिलेला आहे, म्हणजे हे मल्टिपल इनहेरिटन्स अलाउ केलेलं आहे इंटरफेसमध्ये. आणि हे मेथड्स आपण कुठल्या क्लासमध्ये डिक्लेअर केलेले आहेत, एक्झाम्पल ऑफ एन इंटरफेसमध्ये इम्प्लिमेंट केलेले आहेत. सॉरी, काय केलेले आहेत, इम्प्लिमेंट्स केलेले आहेत. राईट, मग बघा इम्प्लिमेंट कसे केले. सो पब्लिक वॉइड प्रिंट ही मेथड होती आणि इथे लिहिलं प्रिंटिंग, आणि शोएबलसाठी शो मेथड होती, ती पण इथे आपण इम्प्लिमेंट केलेली आहे, शोईंग. ठीक आहे. ज्यावेळी आपण या क्लासचा बघा हा, ज्यावेळी आपण या क्लासचा काय करतो, ऑब्जेक्ट बनवतो, त्यावेळी दोन्हीही मेथड्स एक्सेसिबल होतात. ओके, आय रिपीट. एक मिनिट, लेट मी जस्ट गिव्ह द कमेंट. ह्याला आपण एक जरासं एक्सप्लेनेशन नंतर करू ह्याचं. राईट, ओके. सी काय आहे, आपण या मेन क्लासचा म्हणजे जे एक्झाम्पल ऑफ एन इंटरफेसचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि ज्यावेळी मी तो ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर मला दोन्ही मेथड्स एक्सेसिबल झाले. राईट, प्रिंट आणि शो. क्लिअर. एकदा रन करून बघूया, लेट्स सी. बघा म्हणजे तुम्हाला इंटरफेस ही कन्सेप्ट क्लिअर होईल इथे. सो लेट्स रन इट. एकदा आपण रन करून पाहू. ओके, प्रिंटिंग आणि शोईंग हे दोन्ही आलं. नाही, आता मला रिस्ट्रिक्टेड हवं आहे. रिस्ट्रिक्टेड इन टर्म्स ऑफ काय, की मला नाही प्रिंटच फक्त मेथड हवी आहे किंवा शोच मेथड हवी आहे. राईट, तर त्यावेळी कसं केलं होतं आपण, जर प्रिंट आणि शो हवी असेल तर फक्त, तर आता लिहिताना बघा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करताना किंवा रेफरन्स क्रिएट करताना इथे राईट प्रिंटेबल बघा, इट इज अ प्रिंटेबल. प्रिंटेबल ऑफ पी इज इक्वल टू न्यू आणि क्लास नेम. म्हणजे प्रिंटेबल हा काय आहे बघा, सिंटॅक्स लक्षात घ्या. सो प्रिंटेबल जो आहे इट इज अन इंटरफेस. ओके, इथे काय आहे, ऑब्जेक्ट नेम आहे, इज इक्वल टू न्यू आहे, देन क्लास नेम आहे. मग आता ह्यानी काय झालेलं आहे, ज्यावेळी आपण असं सिंटॅक्स दिला त्यावेळी राईट, तर फक्त प्रिंट मेथड म्हणजे जी इंटरफेसशी असोसिएटेड आहे तीच फक्त मेथड आपण काय करू शकलो, ऍक्सेस करू शकलेलो आहे. राईट, बघा प्रिंट. ओके, आता मी जर प्रयत्न केला की शो दाखवा म्हणून, तर डॉट शो येते का बघा, नो, इट्स नॉट कमिंग. सी, शो इज नॉट कमिंग. म्हणजे रिस्ट्रिक्ट केलं की ना, फक्त आपण आता ऍक्सेस काय करू शकतो, प्रिंट. का, कारण इथे प्रिंटेबल घेतलंय म्हणून. जर मी इथे शोएबल घेतलं, राईट, लेट मी जस्ट डिलीट इट, आणि इथे शोएबल घेतला राईट इंटरफेस, तर प्रिंटला एरर द्यायला लागला. याचा अर्थ असा झाला की प्रिंट इज नॉट ऍक्सेसिबल बिकॉज इट्स नॉट डिक्लेअर्ड इन दिस इंटरफेस. बघा रिस्ट्रिक्टेड झालं. मग इथे शो मेथड ऍक्सेसिबल होऊ शकेल तुम्हाला, डॉट शो. करेक्ट, लक्षात आलं. मग आता इथे लिहिताना कसं लिहिलेलं आहे की वेब ड्रायव्हर ऑफ ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर. क्रोम ड्रायव्हर हा काय आहे, क्लास आहे. वेब ड्रायव्हर काय आहे, इंटरफेस आहे. मग वेब ड्रायव्हरशी रिलेटेड जितके काही मेथड्स असतील ते आता आपल्याला एक्सेसिबल राहतील. जर मी डायरेक्टली फायरफॉक्स ड्रायव्हर ऑफ ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू फायरफॉक्स ड्रायव्हर झालो लिहिल्यानंतर मला फक्त फायरफॉक्सशी रिलेटेड जितके काही मेथड्स आहेत तेच एक्सेसिबल होतील, असं आहे. तर हे वेब ड्रायव्हरशी रिलेटेड इम्प्लिमेंटेड जे आहेत, फायरफॉक्सला इम्प्लिमेंट केलेलं आहे त्यांनी. फायरफॉक्स ड्रायव्हर क्लासेसला, क्रोम ड्रायव्हर क्लासेसला, इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर क्लासेसला, ओपेरा ड्रायव्हर क्लासेसला, सगळ्यामध्ये हे इम्प्लिमेंट झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला ते एक्सेसिबल होतात. गेट मेथड आहे, क्लोज मेथड, गेट टायटल आहे. ओके, राईट. मिनिमाइज मॅक्सिमाइज करायला आपण मॅनेज म्हणून वापरतो मेथड. तर हे सगळे मेथड्स त्याच्यामध्ये एक्सेसिबल होतात. सो दिस इज द मेन डिफरन्स. कळालं आता तुम्हाला? येस मोनिश, समजलं ना? लक्षात आलं ना काय केलंय ते आपण? वेब ड्रायव्हर ऑफ ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर. म्हणजे थोडक्यात इकडे आपण कम्पेअर करूया की शोएबल ऑफ पी इज इक्वल टू न्यू एक्झाम्पल ऑफ इंटरफेस. म्हणजे हा क्लास नेम आहे, एक्झाम्पल ऑफ इंटरफेस बघू शकतो. सो दिस इज व्हॉट द क्लास नेम. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये हे प्रिंटेबल आणि शोएबल मेथड्स आहेत.
म्हणजे मल्टिपल मेथड्स आपण आहे. खरं काय झालं, ज्यावेळी आपण क्लास नेमचा डायरेक्टली आपण यूज करायला गेलो त्यावेळी प्रिंट आणि शोएबल दोन्ही मेथड्स एक्सेसिबल होते. सो यू कॅन डायरेक्टली गो विथ दॅट ऑल्सो इफ इट इज पॉसिबल. शक्य असेल तर आपण हे डायरेक्टली हे पण यूज करू शकतो आणि वेब ड्रायव्हर ऑफ ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू घेऊन द फायरफॉक्स ड्रायव्हर सुद्धा यूज करतो. इदर ऑर. ठीक आहे. ठीक आहे, डन. सो दीज आर दी द कॉम्पोनेंट्स वी हॅव सीन. बरोबर. आपण काय सिलेनियम आयडी केलं, आरसी केलं, वेब ड्रायव्हर घेतलं, नंतर ग्रीड घेतलं. ग्रीड म्हणजे काय तर हब अँड नोट्स, राईट. सो हे टॉपिक्स आपण नंतर घेणारच आहोत. फक्त आरसी हे काय झालेलं आहे, डिप्रिकेटेड, राईट, डिप्रिकेट झालेला आहे. ओके. आता क्रोम ड्रायव्हरमध्ये आपल्याला काय करत होतो, क्रोम ड्रायव्हरला आपल्याला सिलेनियम आयडी कॉन्फिगर किंवा त्याच्यामध्ये ॲड ऑन इन्स्टॉल करायचं होतं, राईट. सो लेट्स सी की आपल्याला ते ॲड ऑन घेता येईल का. ओके. सिलेनियम आयडी ई विथ क्रोम. लेट मी जस्ट गो टू दिस सिलेनियम आयडी ई क्रोम. येस. बघा, एक्सटेन्शन आपण आता ऍड करूया. ऍड टू क्रोम, ऍड एक्सटेन्शन, ह्याच्यावर क्लिक करू. ओके. सो सिंक्रोनायझेशन वगैरे. आता इथे सिलेनियम IDE, राईट. तर त्याला पिन पॉइंट करून घेऊया जे आता आपण ऍड केलेलं आहे. आता इथे दिसत नाहीये ना सिलेनियम आयडी आपल्याला, राईट. सो आता त्याच्यामध्ये कसं ऍड करत होतो आपण, मोर टूल्स, एक्सटेन्शन्स. इथे सिलेनियम आयडी इन्स्टॉल झालेला आहे. आता याला इकडे आपल्याला पिन पॉइंट करायचं आहे. ओके. एक्सटेन्शन्स मध्ये जाऊया आणि सिलेनियम आयडीला पिन पॉइंट करूया. सो दिस इज व्हॉट द पिन. पिन केल्यानंतरच मग इथे तुम्हाला ते सिलेनियम आयडी दिसेल. ओके, राईट. आता सिलेनियम आयडी लॉन्च करून घेऊया. तर ज्यावेळी फर्स्ट टाइम तुम्ही सिलेनियम आयडी लॉन्च कराल तर त्यावेळी हे ऑप्शन्स येतील तुम्हाला की रेकॉर्ड अ न्यू टेस्ट इन अ न्यू प्रोजेक्ट. ओके. नवीन प्रोजेक्ट पण करा अँड यू हॅव टू स्टार्ट द रेकॉर्डिंग. किंवा एक्झिस्टिंग प्रोजेक्ट असेल तर तो ओपन करा किंवा नवीन प्रोजेक्ट क्रिएट करा. क्लोज द सिलेनियम आयडी. ठीक आहे. आता आपण नवीन एक प्रोजेक्ट क्रिएट करू. प्रोजेक्टचं नाव देऊ. से फॉर एक्झाम्पल दिस इज द माय न्यू प्रोजेक्ट. सो दिस इज न्यू प्रोजेक्ट. नेम ऑफ द प्रोजेक्ट इज न्यू प्रोजेक्ट. ओके. आता याचा आयडीचा इंटरफेस तुम्ही बघू शकता. लेट्स सी. आता इंटरव्ह्यू मध्ये ना आयडी मध्ये कुठले कुठले कॉलम्स आहेत हे एक विचारले जातात की कमांड आहे, टार्गेट आहे, व्हॅल्यू आहे. तर बेसिकली हे कमांड कशासाठी यूज केलं जातो, टार्गेट कशासाठी यूज केलं जातं, राईट, व्हॅल्यू कशासाठी यूज केलं जातं. जसं मी सांगितलं की सिलेनियम आयडी इज बेसिकली यूज फॉर व्हॉट, रेकॉर्ड आणि प्लेबॅक, राईट. तर एक आपण सिनारिओ रेकॉर्ड आणि प्लेबॅक करून घेऊया अँड नंतर मग आपण वेब ड्रायव्हर बरोबर आपण कॉन्फिगर करून वेब ड्रायव्हरवर एक्झाम्पल सुरू करू. ओके, राईट. सो आता इथे अनटायटल एक दिसतात, त्याला रिनेम करून घेऊ आपण. ही माझी टेस्ट केस 1 आहे. दिस इज माय टेस्ट केस 1. करेक्ट, रिनेम म्हणू टेस्ट केस 1 आणि रेकॉर्डिंग एक सुरू करू. एक सिनारिओ कॅप्चर करूया. एक्सक्यूज मी. आता हे जे आहे क्रोमचं ब्राउझर आहे, राईट. म्हणजे क्रोम ब्राउझरचा ॲड ऑन आहे तो. एक्झॅक्टली फायरफॉक्सचा नाही. तर हे रन होताना कशामध्ये रन होईल, ते क्रोममध्ये रन होईल, राईट.
ओके, सो लेट्स स्टार्ट. रेकॉर्ड बटन आहे बघा इथे. सो आय हॅव टू क्लिक ऑन द रेकॉर्ड बटन. त्याच्या आधी मला फक्त URL एक कॉपी करून घ्यावी लागेल. ओके, गुगलची URL जी आहे ती जस्ट मी कॉपी करून घेतो. मी टाईप नाही करत आहे, मी डायरेक्टली कॉपी पेस्ट करत आहे. त्याचं रिझन नंतर मी सांगेन तुम्हाला. सो रेकॉर्ड केल्यानंतर इथे URL येईल. सो आय हॅव टू गो विथ दिस URL, करेक्ट. आणि स्टार्ट रेकॉर्डिंग. ज्यावेळी मी स्टार्ट क्लिक करेन त्यावेळी तो ऑटोमॅटिकली नवीन ब्राउझर लॉन्च करेल. Selenium ID इज रेकॉर्डिंग. तुम्ही राईट हँड साईडला बघू शकता, हायलाईट करत आहे ते Selenium ID रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मी Selenium डाउनलोड म्हणून काय करतो, सर्च करतो. Selenium डाउनलोड. ठीक आहे. सो आता Selenium डाउनलोड टाईप झाल्यानंतर म्हणजे मी एंटर केलेलं आहे आणि एंटर करून मग इकडे मी क्लिक करेन किंवा तुम्ही एंटर की जरी प्रेस केलं तरीही चालेल. आता मी इथे क्लिक करतो. लास्टला आपण तसंच क्लिक करून बघितलं होतं, डायरेक्टली एंटर केलं होतं ना, राईट. खरं आता इथे मी क्लिक इव्हेंट करत आहे. क्लिक इव्हेंट करून से फॉर एक्झाम्पल आता मी परत त्या वेबसाईटवर गेलो, राईट. इथे काहीतरी नेव्हिगेट करू आपण एखादे. ठीक आहे. सो आय जस्ट वॉन्ट टू गेट इट इन टू की बाबा लेट्स चेक इट आउट दी इव्हेंट्स और वॉट एव्हर इट इज. हे नेव्हिगेशन झाले, इथंपर्यंत आपण स्टॉप करू. सो वी कॅन स्टॉप दिस द Selenium ID. आता इथे झालेले आहेत. आपण आता ॲक्शन्स काय काय परफॉर्म केले ना ते पण आपण बघू शकतो. ओके, सो स्टॉप रेकॉर्डिंग. बघा, लेट्स अंडरस्टँड. आता इथे कमांड आहे ती म्हणजे ओपन कमांड आहे. ओपन काय करतं, स्लॅश जे आहे दॅट इज अ रूट. ओके, म्हणजे तुमचं मेन जे आहे, मेन URL म्हणतो, बेस URL ज्याला म्हणतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ बेस URL. आता बेस URL कुठे आहे? बेस URL म्हणजे www.google.com. दॅट इज अ बेस URL. ओके, दिस इज युअर बेस URL. तर हे आपण काय केलेलं आहे, ओपन केलेलं आहे बेस URL. नेक्स्ट सेट विंडो साईज, ते ऑटोमॅटिकली त्यांनी घेतलेलं आहे, राईट. नंतर आपण क्लिक केलं, क्लिक करून मग आपण त्याच्यामध्ये एंटर केलं की Selenium डाउनलोड. नंतर बटनवर क्लिक केलं, BTNK त्याचं नाव आहे, राईट. अँड देन द नेक्स्ट जे काही नेव्हिगेशन्स केले ते सगळे नेव्हिगेशन्स, इवन एका इव्हेंट्सवर क्लिक केलं होतं तर दॅट इज अ लिंक टेस्ट. आता मग आता इथे बघू शकतो आपण ह्याच्यामध्ये या कॉलममध्ये की टार्गेट कॉलममध्ये की काय काय आहे, नेम म्हणजे काय, राईट, एक्झॅक्टली. नंतर CSS ID काय आहेत हे. सो दीज आर कॉल्ड ॲज अ लोकेटर्स. ओके, लोकेटर्स आहेत ते की जे आपण ऑब्जेक्ट्सना आयडेंटिफाय करण्यासाठी वापरतो. आता जर बघायला गेलं आपण परत एकदा गुगलमध्ये जाऊया आणि गुगलमध्ये आपण चेक करूया. ओके, आता हे लोकेटर्स कसे आयडेंटिफाय करतो आपण, हा बघा. सो राईट क्लिक ऑन इट अँड जस्ट गो टू दिस इन्स्पेक्ट. आपण इन्स्पेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला त्या टेक्स्ट बॉक्स, दिस इज अ टेक्स्ट बॉक्स, बरोबर. हे टेक्स्ट बॉक्स आहे ऑब्जेक्ट आणि त्या ऑब्जेक्टचं नाव काय आहे इथे बघू शकता. नेम काय आहे तर क्यू आहे आणि तेच तिथे नेम आलेलं आहे म्हणजे ॲट्रिब्यूट आणि त्याची व्हॅल्यू आहे. ओके, ॲट्रिब्यूट म्हणजे नेम इज अन ॲट्रिब्यूट आणि क्यू हे त्याची व्हॅल्यू आहे. सो इथे तुम्ही बघितल्यानंतर रेकॉर्ड आणि प्लेबॅक केल्यावर आपल्याला लक्षात आलं, राईट, की इथे टार्गेटमध्ये नेम म्हणजे प्रॉपर्टी किंवा ॲट्रिब्यूट इक्वल्स टू व्हॅल्यू आहे त्याची क्यू. तसंच नेम हे त्याचं ॲट्रिब्यूट आहे, त्याची व्हॅल्यू आहे दॅट इज अ BTNK. K इज कॅपिटल, हा, राईट. म्हणजे ऑब्जेक्ट्स आयडेंटिफाय करताना किंवा वेब एलिमेंट्स आयडेंटिफाय करताना आपण त्याची प्रॉपर्टी घेतो आणि त्याची रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजे बाय नेम आलं, बाय CSS सिलेक्टर आलं, बाय XPath आला, बाय ID आला, बाय लिंक टेक्स्ट आलं, राईट. सो दीज आर दी द लोकेटर्स आर ते. आणि हे आपण डिटेल्समध्ये ज्यावेळी वेब ड्रायव्हर सुरू करू त्यावेळी हे आपण पाहणार आहोत. ओके, सो लेट्स रन इट. म्हणजे हे तुमचं थोडक्यात काय रेकॉर्ड आणि प्लेबॅक झालं. इकडे तुम्ही बघू शकता दीज आर दी कमांड्स आर दे. कमांड्स आर नथिंग बट व्हॉट दी ॲक्शन्स दॅट वी परफॉर्म, whether we have clicked on it, whether we have set the window size, whether we have typed it. So these are all our commands are there. हे आता इथे आपण कमांड्स बघतो की टाईप केलेलं आहे, क्लिक केलंय, ओपन केलंय, वॉट एव्हर इट इज.
आणि इथे टार्गेट म्हणजे त्याच्या त्या व्हॅल्यूज. ओके, तुम्ही हायलाईट सुद्धा करू शकता जर समजा एखादे रॉंग असेल. आणि हे बघा इथे हायलाईट करू. लेट मी जस्ट ओपन दॅट गुगल पेज. हां, गुगल पेज ओपन आहे, याला क्लोज करू. आता हायलाईट कसं करतं ते आपण बघूया. इथे हायलायटर आहे, राईट. येस, दिस इज वॉट द फाइंड द टार्गेट इन पेज असं आहे ते. तर त्याला हायलाईट करून घेऊया. हे बघा हायलाईट होऊन जातं, राईट. लेट मी जस्ट रिपीट इट वन्स. करेक्ट. आता बटनला पण आपण हायलाईट करून घेऊया. मी बटनला सिलेक्ट करतो आणि इथे हायलाईट करून घेतो. करेक्ट. आता तो बटन इथे हायलाईट का होत नाही, BTNKच आहे तो. ड्रॉपडाऊन मध्ये ओके त्याला हायलाईट व्हायला हवे. करेक्ट. बघा काय आहे, ड्रॉपडाऊन मध्ये हायलाईट व्हायला, कारण आपण टाईप केल्यानंतर इकडे क्लिक केलं होतं. सो त्यामुळे किती स्मार्ट आहे. त्यामुळे ते डायरेक्टली मी प्रयत्न करत होतो की डायरेक्टली आता डिटेक्ट करेल तो, राईट. ॲक्च्युली सेमच आहेत ते, खरं डिटेक्ट होत नाही आहे तो. आता इथे डिटेक्ट करूया. नाही म्हणतो तो, म्हणजे डिटेक्ट होत नाही आहे तो, हायलाईट होत नाही इथे. खरं त्याचं नाव जर बघायला गेलं तर ते सेमच आहे. इथे आपण बघू शकतो, यु नो. आता इथे बघा नेम आहे त्याचं ते BTNK. K इज कॅपिटल, राईट. तुम्ही कर्सर मूव्ह करा आणि जस्ट चेक करा, तो हायलाईट करतो. हे बघा. ओके, सो दिस इज अ BTNK. एकदा रन करून बघूया. ही स्क्रिप्ट रेकॉर्ड झालेली आहे, रेकॉर्ड आणि प्लेबॅक. त्याच्या आधी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्या जिथून आपण सुरू करणार ना तिथे पहिल्यांदा तुमचा कर्सर ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट. हायलाईट करताना आता समजा फॉर एक्झाम्पल मी कुठून ओपन पासून रन करणार आहे, तर ओपनच्या इथे आपण कर्सर ठेवूया आणि इथून रन करूया. सो रेकॉर्ड आणि प्लेबॅक आपण ऍक्टिव्हिटी आता जस्ट बघत आहोत, बाकी काय नाही. ओके, सिलेनियम डाउनलोड टाईप झाल्यानंतर त्यांनी गुगल सर्चवर क्लिक केलेलं आहे. नंतर त्यांनी सिलेनियमची मेन वेबसाईट आल्यावर त्याच्यावर क्लिक केलेलं आहे, राईट. डाउनलोड सिलेनियम वेब ड्रायव्हर. येस. मेनू मध्ये बघूया आता. ओके, आता त्याला तो इव्हेंट जो आहे ऑप्शन तो ते सर्च करतोय की इव्हेंट कुठे गेला तो, राईट. मेनूज आहेत खरं, इव्हेंट कुठे आहे, राईट. इव्हेंटवर क्लिक केलं. ज्यावेळी मेनूजला एक्सपांड केल्यानंतर इव्हेंटवर क्लिक केलं त्यांनी आणि टेस्ट केस सक्सेसफुली दाखवलं, राईट. तोपर्यंत तो शोधत होता, म्हणजे सिंक्रोनाइज होत होता. बघा इथे इव्हेंटवर आलं का, कारण ही फुल स्क्रीन नव्हती, राईट. आणि त्यामुळे त्याला तो हा मेनू मिळत नव्हता इव्हेंट्सचा. क्लिअर. खरं ज्यावेळी मेनूजमध्ये गेल्यानंतर त्याला तो इव्हेंट मिळाला आणि त्यांनी इव्हेंटवर क्लिक केलं, राईट. ओके, सो दिस इज अ सिम्पल रेकॉर्ड आणि प्लेबॅक झालेली आहे ऍक्टिव्हिटी ही इथे, राईट. आता दिस इज अबाउट व्हॉट सिलेनियम IDE, म्हणजे लोकेटर्स कसे आयडेंटिफाय आपण करतो, कुठले कुठले कमांड्स आहेत किंवा मेथड्स आपण यूज करणार आहे, राईट. सो दिस इज ऑल अबाउट द सिलेनियम. मग इथे जर तुम्हाला बॅच रन करायची असेल तर बॅच रन करू शकता. तुम्हाला ही पर्टिक्युलर स्क्रिप्ट एक्सपोर्ट करायची असेल तर एक्सपोर्ट करू शकता. तुम्हाला जर जे युनिटमध्ये हवी असेल, पायथॉनमध्ये हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. थोडे एनहान्समेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये ॲड वगैरे मॉडिफाय करावं लागतं, डायरेक्टली तसंच्या तसं येत नाही. ठीक आहे. एनिवेज, समजलं? काही क्वेश्चन्स आहेत तुम्हाला? ओके, राईट. आता सिलेनियम वेब ड्रायव्हर आपण कॉन्फिगर करू. त्याच्या आधी आपल्याला एक जावा प्रोजेक्ट क्रिएट करावा लागेल. फर्स्ट स्टेप काय आहे, स्टेप बाय स्टेप जाऊया. सो फर्स्ट वी हॅव टू क्रिएट अ जावा प्रोजेक्ट. ठीक आहे.
आता जावा प्रोजेक्ट क्रिएट करताना काय आहे नेव्हिगेशन, फाईलमध्ये जाऊया, फाईलला न्यू म्हणू आणि न्यू नंतर आपल्याला प्रोजेक्ट. आता इथे जावा प्रोजेक्ट किंवा डायरेक्टली आपण करू शकतो. सो इक्लिप्स आयडी आपण ओपन केलेला आहे ऑलरेडी. इथे मी प्रोजेक्ट्स बनवलेले, खरं परत एक प्रोजेक्ट आता सिलेनियम वेब ड्रायव्हरसाठी मी बनवतोय. ओके, सो लेट मी जस्ट क्रिएट, गो टू द फाईल, न्यू, बरोबर आहे, जावा प्रोजेक्ट. बघा काय कुठला प्रोजेक्ट बनवणार, जावा. आणि इथून सुद्धा जावा प्रोजेक्टला आपण सिलेक्ट करू शकतो. खरं याच्यामध्ये तुम्हाला सगळे म्हणजे मेवन प्रोजेक्ट असेल तर मेवन प्रोजेक्ट आहे, राईट. इथून तुम्ही सिलेक्ट पण करू शकता की जावा प्रोजेक्ट आहे, जावा प्रोजेक्ट. किंवा डायरेक्टली जर मी इथून फाईल, न्यू अँड देन जावा प्रोजेक्ट, आय कॅन क्रिएट अ जावा प्रोजेक्ट, एंटर द नेम ऑफ द प्रोजेक्ट. ठीक आहे, सो दिस इज अ वेब ड्रायव्हर प्रोजेक्ट किंवा आपण म्हणूया सिलेनियम प्रोजेक्ट. Selenium project, name of the project is Selenium project, right. Use a default एक आहे JRE आणि use an existing JRE. काय होतं की जावा आपल्याकडे मल्टिपल व्हर्जन्स असतात त्यामध्ये, राईट. कधी कधी इन्स्टॉल होताना जावा काय असतं की भरपूर म्हणजे व्हर्जन्स आपण अननेसेसरी म्हणजे न कळत आपल्याकडून ते इन्स्टॉल झालेले असतात, मग कुठलं व्हर्जन त्यांनी घ्यावं वगैरे. ओके, सो त्यामुळे तुम्ही जर हे म्हटलं यूज अन एक्झिस्टिंग JRE, जी काही एक्झिस्टिंग JRE आहे म्हणजे लेटेस्ट वन जी इन्स्टॉल केलेली ती तो बरोबर घेतो, राईट. आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्याच्यातून सिलेक्ट पण करू शकाल, राईट. जस्ट क्लिक ऑन द फिनिश. बाकी काहीही चेंजेस करायचे नाही तिथे, फक्त यूज अ एक्झिक्युशन राईट आहे, एन्व्हायरमेंट JRE हे करूया. नाहीतर जर यूज अ डिफॉल्ट JRE तुम्हाला हवं असेल तर यूज अ डिफॉल्ट JRE सुद्धा घेऊ शकता, करेक्ट, राईज. सो आता बाय यूज अँड एक्झिक्युशन येऊन द एन्व्हायरमेंट JRE काय, तर इथे तुम्ही तुमचं जे काही JDK तुम्ही इन्स्टॉल केलेलं असेल त्याप्रमाणे 1.7, 1.8 वॉट एव्हर इट इज ते तुम्ही तिथून सिलेक्ट करू शकता. अँड यूज अ डिफॉल्ट JRE म्हटलं तर ठीक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे JDK किंवा JRE कुठलं आहे तर लेट मी जस्ट गो अँड चेक इट आउट. ओके, एक कमांड प्रॉम्प्टवरून पण आपण डिरेक्टली जाऊ शकतो, एक प्रोग्राम फाईल्समधून सुद्धा आपल्याला जावा कुठलं इन्स्टॉल्ड आहे ते आपण बघू शकतो. 1 मिनिट, लेट मी जस्ट गो टू द प्रोग्राम फाईल्स अँड देन द जावा आणि व्हर्जन बघा 1.8 आहे. सो आय वॉन्ट टू यूज अ डिफॉल्ट JRE 1, करेक्ट. So I can select that is a default JRE. Use a default JRE. मग जो काही असेल तो यूज करून घेईल, दॅट्स इट. आणि मग क्लिक ऑन द फिनिश बटन. ओके, आता इथे तो मॉड्यूल इन्फो डॉट जावा म्हणजे क्रिएट अ मॉड्यूल क्रिएट करायचं का विचारतो. ओके, डोंट क्रिएट इट, मॉड्यूल नको, फक्त प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. तो सिलेनियम प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे. ओके, राईट. नेक्स्ट स्टेप, इथे न्यू प्रोजेक्ट, न्यू जावा प्रोजेक्ट, एंटर द नेम ऑफ द प्रोजेक्ट. ठीक आहे, एंटर द नेम ऑफ द प्रोजेक्ट, एंटर नेम ऑफ द प्रोजेक्ट. नंतर थर्ड स्टेप आपण काय करणार आहोत, क्रिएट अ पॅकेज. काय करूया, वेब ड्रायव्हर एक्झाम्पल म्हणून एक पॅकेज क्रिएट करूया, वेब ड्रायव्हर एक्झाम्पल्स. ओके, सो हाऊ टू क्रिएट, सिलेक्ट प्रोजेक्ट, राईट क्लिक करू, न्यू मध्ये जाऊ, पहिल्यांदा पॅकेज क्रिएट करू. आता पॅकेज म्हणजे काय, बेसिकली लाईक अ फोल्डर. पॅकेज म्हणजे काय, लाईक अ फोल्डर. कारण आता हे पॅकेज का बनवतो तर पॅकेज इट्स सेम, इट्स म्हणजे जावामध्ये टर्म आपण वापरलेला आहे की तो पॅकेज म्हणून, राईट. आणि जनरल टर्म म्हटलं तर त्याला आपण फोल्डर म्हणू. आता इथे मी वेब ड्रायव्हर एक्झाम्पल्स म्हणून वेब ड्रायव्हर WD आणि एक्झाम्पल्स म्हणून क्रिएट करतोय मी. आता या पॅकेजमध्ये आपण नॉर्मल वेब ड्रायव्हर एक्झाम्पल्स घेणार आहोत, वेगवेगळे सिनारिओ बेस घेणार आहोत. सो लेट्स क्रिएट वन सिनारिओ. जसं की मला गुगल लॉन्च करायचं होतं, तर बघा पहिल्यांदा आपण काय क्रिएट करणार आहोत, एक क्लास क्रिएट करू. सो TS_, TSचा अर्थ काय, टेस्ट स्क्रिप्ट, गुगल लॉन्च. ओके, वेगवेगळ्या ब्राउझर्स थ्रू पण करणार आहोत आणि पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन आपण सिलेक्ट केला. ओके, वेब ड्रायव्हरसाठी पब्लिक वॉइड मेन आपण सिलेक्ट करावं लागतं. ओके, फर्स्ट स्टेप म्हणजे काय, आय वॉन्ट टू लॉन्च दी ब्राउझर. सो फर्स्ट आहे लॉन्च. काय लॉन्च करणार, फायरफॉक्स असेल, क्रोम असेल, वॉट एव्हर, राईट. से आता मी क्रोम ड्रायव्हर घेतो. सो वेब ड्रायव्हर ऑफ ड्रायव्हर
इक्वल्स टू न्यू क्रोम ड्रायव्हर. आता इट इज अ केस सेन्सिटिव्ह. हां, सगळ्या गोष्टी केस सेन्सिटिव्ह आहेत. वेब ड्रायव्हर सुद्धा केस सेन्सिटिव्ह. डब्ल्यू आणि डी कॅपिटल आहे. क्रोम ड्रायव्हरचं सी कॅपिटल आहे, डी कॅपिटल आहे. ठीक आहे. खरं आता इथे एरर आहे. आणि एरर कसा आहे तर इथे म्हणतो की यू हॅव टू क्रिएट अ क्लास ऑफ वेब ड्रायव्हर. ओके, बघा हां, कारण आपण वेब ड्रायव्हर अजून कॉन्फिगर केलेले नाहीत. जे जहाज तुम्ही डाउनलोड केलेले आहेत, एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत, त्याला आता आपल्याला कॉन्फिगर करायला पाहिजे. मग आपल्याला इम्पोर्ट हे ऑप्शन येईल. काय येईल? मगच ते इम्पोर्ट ऑप्शन येईल. ठीक आहे. आता बघू शकता की आपल्याला इम्पोर्ट ऑप्शन येत नाही. याचा अर्थ आपण सिलेनियम वेब ड्रायव्हर कॉन्फिगर केलेलं नाही. सो वी कॅन कॉन्फिगर दिस वेब ड्रायव्हर, राईट. सो राईट क्लिक ऑन इट, गो टू द प्रॉपर्टीज मध्ये जाऊया. राईट, जावा बिल्ड पाथ सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर लायब्ररी टॅब्स मध्ये यायचं. मॉड्यूल आपण सिलेक्ट केलं नव्हतं, त्यामुळे क्लास पाथ मध्ये या. क्लास पाथ मध्ये येऊन आपण वी कॅन ऍड एक्सटर्नल जार्स. ओके, कुठले कुठले जार्स? आता हे बघा, मी एक्स्ट्रॅक्ट केलेले जे जार्स होते ना, म्हणजे सिलेनियम 3.141.59 सेम, म्हणजे जे आता लेटेस्ट जार्स आहेत तेच आहेत. ओके, सो सिलेक्ट करू. आता 2 जार्स येतील पहिल्यांदा. ओके, फोल्डरमध्ये 2 जार्स येतील, ते पहिले 2 जार्स आपण ऍड करून घेऊ. नेक्स्ट काय? परत क्लास पाथ मध्ये ऍड एक्सटर्नल जार्स वर क्लिक करा. लिब्स फोल्डर मधले सारे जार्स सिलेक्ट करा, सगळे कंप्लीट. ओके, सो अप्लाय अँड क्लोज, फिनिश. काय झालं तर आता सिलेनियम वेब ड्रायव्हर जे आहे ते आता आपण कॉन्फिगर केलेलं आहे. कर्सर मूव्ह करू, ओव्हर करूया. सी, वी आर गेटिंग ऑप्शन की बाबा इम्पोर्ट वेब ड्रायव्हर ऑफ, आणि कुठून येतंय तर org.openqa.selenium. आणि हे पूर्वीची URL होती. हा टीम, लक्षात घ्या, ही पूर्वीची URL आहे. इम्पोर्ट करू. हा बघा, इम्पोर्ट ऑप्शन आले का? आता इथे बघू शकता की इम्पोर्ट कुठून कुठून आहे. org.openqa, सिलेनियम आणि वेब ड्रायव्हर. तसंच OpenQA सिलेनियम पर्यंत आहे, क्रोम आणि क्रोम मध्ये क्रोम ड्रायव्हर आहे, राईट. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? इम्पोर्ट करू शकतो. म्हणजे ही जी लाईन आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे हे काय करतं? क्रोम ड्रायव्हर किंवा क्रोम ब्राउझरला लॉन्च करतं. काय करतं? क्रोम ड्रायव्हरला लॉन्च करतंय. आता ह्याला एकदा रन करून बघूया आपण. लेट्स रन. काय एरर देतो का तो बघू आपण. ऍक्च्युली की एक्झिक्युशन होईल नाही, त्यांनी एरर थ्रो केलेला आहे. आणि ज्यावेळी एरर थ्रो करतो त्यावेळी आपण एरर हा काळजीपूर्वक रीड करायचं, कारण तिथे सोल्युशन आहे. आपल्याला त्यांनी सोल्युशन दिलेलं असतं. काय म्हणतो तो? इथे बघा, इलिगल स्टेट एक्सेप्शन. द पाथ ऑफ द ड्रायव्हर एक्झिक्युटेबल मस्ट बी सेट बाय कशानं सेट करायला लागेल? वेब ड्रायव्हर, क्रोम ड्रायव्हर आणि सिस्टम प्रॉपर्टी यूज करावी लागेल. त्यांनी आपल्याला काय करावं लागेल? सेट करावं लागेल. सो लेट्स सेट इट. मग आता काय करावं लागेल? पहिल्यांदा सिस्टम हा क्लास आहे, तुम्हाला माहिती आहे. सिस्टम डॉट सेट प्रॉपर्टी इज अ मेथड. ओके, सेट प्रॉपर्टी इज अ मेथड. आणि ह्याच्यामध्ये की आणि व्हॅल्यू पेअर, म्हणजे ते डिक्शनरी लाईक दिस. सो वी हॅव टू जस्ट की अँड व्हॅल्यू पेअर डिक्शनरी आहे ते आपण करू. आता की म्हणजे काय? तर की म्हणजे की आपण सांगणार आहोत की वेब ड्रायव्हर आहे तो क्रोमचा. सो दिस इज व्हॉट द स्टेटमेंट इज. बघा, हे स्टेटमेंट काय करतं? दिस इज अ की. दॅट इज व्हॉट इट इज टेलिंग की बाबा द क्रोम ड्रायव्हर आहे. बरं, तो क्रोम ड्रायव्हर कुठे आहे तुमचा? ओके, त्याचा पाथ द्यायला पाहिजे आपल्याला. आपण काय करत आहोत? सिस्टम इज अ क्लास, राईट, आणि सेट प्रॉपर्टी इज अ मेथड. की म्हणजे काय? तर क्रोम ड्रायव्हर आपण यूज करणार आहोत. तर तो क्रोम ड्रायव्हर कुठे आहे, त्याचं लोकेशन काय किंवा त्याचा पाथ काय. सो डेफिनेटली आता आपण बघूया. सो सी ड्राईव्हला सिलेनियम सॉफ्टवेअर्स मध्ये मी क्रोम ड्रायव्हर एक्स्ट्रॅक्ट केलेलो. ओके, सो हा पाथ मी तिथे कॉपी आणि पेस्ट करेन. सो आय कॅन कॉपी दिस पाथ, पेस्ट. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, ह्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची की आपल्याला क्रोम ड्रायव्हर जो आहे .exe सुद्धा लिहावं लागेल. त्याला स्पेसिफिकली सांगायला लागेल की क्रोम .exe रन कर. बरोबर,
बघा एक्सप्लिसिटली आपण त्याला सेट केलं की ओके, की आता हे जे आहे कुठलं ब्राउझर लॉन्च करू देत, तर क्रोम ब्राउझर लॉन्च करू देत. लेट्स रन इट. सेव्ह झालेलं आहे. आता रन करताना माझी प्रॅक्टिस जनरली बघू शकता तुम्ही की मी इथेच सिलेक्ट करून राईट क्लिक करून रन ॲज आणि मग मी इथून जावा ॲप्लिकेशन रन करतो. जर तुम्ही डिरेक्टली इथून रन करायला लागलात आणि तुमचं इथे एखादे स्पेलिंग मिस्टेक झालं असेल तर तो एरर दाखवणार नाही. आता इथं मेनला मी मेन 1 केलं विच इज रॉंग. ओके, काय केलं मी मेनला मेन 1 केलेलं आहे आणि जर मी इथून एक्झिक्यूट करायला लागलो आणि एरर तर काय दाखवत नाहीये आणि एक्झिक्युशन होत नाहीये, मग काय प्रॉब्लेम आहे. खरं इथे आपल्याला प्रॉब्लेम समजू शकतो या केसमध्ये. ज्यावेळी तुम्ही रन करायला लागाल आणि इथून रन करायला लागला तर जावा रन ऑप्शन येतच नाहीये. बघा जावा ॲप्लिकेशन रन येते का, नाही. करेक्ट मोनिश, लक्षात आलं. हा, याचा अर्थ आपल्या इथे कुठेतरी टायपोज किंवा इथे कुठेतरी मिस्टेक आहे. ती मिस्टेक आपल्याला आधी रिझॉल्व्ह करायला लागेल अँड देन यू कॅन ट्राय टू रन द स्क्रिप्ट. बघा आता इट विल लॉन्च दी क्रोम ब्राउझर. ओके, सो अशा प्रकारे हे नवीन क्रोम ब्राउझर लॉन्च झालेलं आहे. ओके, ह्याच्यामध्ये आता URL, आता कुठली URL चे गुगल लॉन्च करायचं आहे. ओके, URL. सो वी हॅव टू, आता त्याच्यासाठी मेथड कुठली. तुम्ही ऑलरेडी एक ऑब्जेक्ट किंवा रेफरन्स व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे. चला लेट्स सी, आय डोंट नो विच आर दी मेथड्स आर देयर. सो ड्रायव्हर तरी ॲटलिस्ट टाईप करू शकतो आपण. ड्रायव्हर डॉट देऊ. त्याच्यामध्ये असणारी मेथड्स बघा, क्लोज आहे, राईट, इक्वल्स आहे, फाइंड एलिमेंट आहे, गेट आहे. ओके, गेट टायटल पण आहे, गेट विंडो हँडल आहे. हे आता आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स किंवा सिनारिओज घेताना आपण बघणार आहोत. ओके, गेट आणि इथे आपल्याला ते इन द URL टाईप करायची आहे. कुठली URL टाईप करायची आहे, google.com. सो google.com मी कॉपी करून घेतो. मी शक्यतो टाईप नाही करत आहे, मी कॉपी आणि पेस्ट करतो. कारण जर तुम्ही नुसतं www.google.com दिलात आणि रन करायला लागलात तर तो होणार नाही. पूर्ण पाथ द्यावा लागतो तो ॲक्च्युली. सो जनरल प्रॅक्टिस तशी ठेवा की तुम्ही कॉपी आणि पेस्ट करू शका. दॅट्स इट, नथिंग एल्स. फिनिश. ओके, आफ्टर दिस आय वॉन्ट टू टेक अ ब्रेक ऑर अ पॉज. एक पॉज आपण घेऊया. पॉज घ्यायचा म्हणजे काय, थ्रेड इज अ क्लास, सिंक्रोनायझेशन आहे थोडक्यात हे पार्ट. डॉट स्लीप इज अ मेथड आणि आपण 2000 सेकंड्स वेट करायला सांगतो आहोत. म्हणजे ते आपल्याला गुगल लॉन्च झालेलं दिसेल आणि त्याच्यानंतर ब्राउझरला क्लोज करूया. क्लोज इज अ मेथड. ड्रायव्हर डॉट क्लोज म्हटलं की ते ब्राउझरला क्लोज करेल. ओके, आता थ्रेड डॉट स्लीपला एरर आहे. इथे तुम्ही बघू शकता की इथे एरर आहे, अनएक्सपेक्टेड एक्सेप्शन लिहिले, टाईप आहे इंटरप्टेड एक्सेप्शन. मग मला एक्सप्लिसिटली काय करावं लागेल, त्याला सांगावं लागेल की द इंटरप्टेड एक्सेप्शन आहे म्हणून. ओके, सो ज्यावेळी कर्सर मूव्ह करेल त्यावेळी तो आपल्याला ऑप्शन देतो वेदर यू वॉन्ट टू गेट इट इन टू द ट्राय कॅच ब्लॉकमध्ये सराउंडेड बाय किंवा ॲड थ्रोज डिक्लेरेशन. मग मी ॲड थ्रोज डिक्लेरेशन वापरेन. मग इथे ह्याला काय म्हणायचं, थ्रोज इज अ कीवर्ड, बरोबर आहे ना. थ्रोज इज अ कीवर्ड आहे तो. आणि कुठला क्लास म्हणजे कुठला एक्सेप्शन थ्रो केला त्यांनी, इंटरप्टेड एक्सेप्शन. थोडक्यात काय, इंटरप्टेड. आपण त्याला इंटरप्ट करतोय ना, पॉज करतोय त्या स्क्रिप्टला, एक्झिक्युशन चालू आहे आणि त्याला इंटरप्ट करत आहोत म्हणून दिस इज कॉल्ड ॲज अ इंटरप्टेड एक्सेप्शन. त्याला इंटरप्टेड एक्सेप्शन असं म्हणतात. लेट्स रन इट. लेट मी जस्ट क्लोज इट. हे आधीचे ब्राउझर मी क्लोज करतो कारण अननेसेसरी तो काय करतो, ज्यावेळी इन्स्टन्स ओपन करतो त्यावेळी मेमरी युटिलाइज होत असते. त्यामुळे त्या इन्स्टन्सला क्लोज करणं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक वेळी न विसरता त्याला क्लोज करणं गरजेचं आहे. आता बघा, लेट्स सी. काल इथपर्यंत तुम्ही केलं होतं राईट मोनिश? करेक्ट. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्ही ब्राउझर बघू शकता की तो ब्राउझर मॅक्सिमाइज नाही होत आहे. ओके, तो तेवढ्या साईजमध्ये जो बाय डिफॉल्ट साईज आहे त्याची किंवा जी आपण सेट केली आहे त्याच्यामध्येच तो नवीन इन्स्टन्स ओपन होतोय.
तर मला मॅक्सिमाइज विंडो करायची आहे. तर आपण मॅक्सिमाइज विंडो कशी करणार, आणि एखादे पर्टिक्युलर कीवर्ड सर्च करायचं असेल तर एखादे समजा सिलेनियम डाउनलोड म्हणायचं आहे आणि ती सर्च करायची आहे साईट, तर ते कसं करणार ते आता आपण नेक्स्ट सिनारिओमध्ये पाहू. आता मॅक्सिमाइज करूया. लेट्स द एंटर द URL अँड आय वॉन्ट टू मॅक्सिमाइज इट. मॅक्सिमाइज विंडो करू. ओके, सो हाऊ टू मॅक्सिमाइज इट. बघा, हा ड्रायव्हर आहे, जो ऑब्जेक्ट आपण रेफरन्स आहे तोच ड्रायव्हर. मॅनेज ही एक मेथड आहे. मॅनेज डॉट विंडो, विंडो आहे, येस, हे सगळे मेथड्स आहेत ना. डॉट फुल स्क्रीन पण आहे, ओके, आणि मॅक्सिमाइज पण असेल. बघा, सो दिस इज वॉट द मॅक्सिमाइज. आता या मॅक्सिमाइजनं तो विंडोला मॅक्सिमाइज करेल, वेट करेल आणि मग क्लोज करेल. एकदा रन करून बघूया. लेट्स रन. बघा, मला ऑप्शन येतो, याचा अर्थ माझं कुठेही द एरर नाही आहे आणि प्रॉपरली ते रन होणार आहे. सो सी, गुगल लॉन्च झाल्यानंतर तो मॅक्सिमाइज केली त्यांनी स्क्रीन, 2 सेकंड्स वेट केला आणि नंतर त्याच्यानंतर त्याला पॉज म्हणूया किंवा दुसऱ्या भाषेत वेट म्हणूया. ओके, आय जस्ट वॉन्ट टू वेट फॉर 2 सेकंड्स. ओके, आणि थ्रेड डॉट स्लीप, थ्रेड इज अ क्लास आणि स्लीप इज अ मेथड. 2000 मिली सेकंड्स म्हणजे 2 सेकंड्स आपण वेट केलं आणि ब्राउझरला क्लोज केलं. ड्रायव्हर डॉट क्लोज. आता ड्रायव्हर डॉट क्विट पण आहे, ड्रायव्हर डॉट क्लोज आहे. तर यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे तो आपण नंतर पाहू. मी सांगतो तुम्हाला की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्लोज अँड द क्विट. तो पण इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन असतो. सो हाऊ टू मॅक्सिमाइज इट, राईट. सो मॅक्सिमाइज करताना तुम्ही लक्षात ठेवा, ओके, की ड्रायव्हर डॉट मॅनेज डॉट विंडो डॉट मॅक्सिमाइज. कधी कधी हा पण कोड विचारतात की मॅक्सिमाइज करायला काय, डॉट मॅक्सिमाइज मेथड नाही. वी शुड नो दॅट द ड्रायव्हर, then the manage is a method, window is a method, and then maximize is a method. So अशा प्रकारे आपण हे विंडोला मॅक्सिमाइज करू शकतो. सो एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? हे जे ड्रायव्हर डॉट मॅनेज नंतर जे काही मेथड आहे ते सुद्धा ड्रायव्हर, येस येस, ते ऑलरेडी प्रीडिफाईन्ड आहेत. ओके, नेस्टेड म्हणूया ना. म्हणजे काय आहे की एका क्लासमधून ओके मल्टिपल मेथड्स, म्हणजे कसं आहे की मेथडमध्ये मेथड आहे ही, थोडक्यात इन शॉर्ट. लक्षात येते तुमच्या? तर ती एक्सेस करतो म्हणून ती हायरार्की लक्षात घ्या. तर ड्रायव्हर म्हणजे काय, तो ऑब्विसली आपण जे वेब ड्रायव्हर ऑफ ड्रायव्हर दिलेत त्याच्यामध्ये ही मॅनेज मेथड आहे. ओके, वेब ड्रायव्हरमध्ये मॅनेज मेथड आहे आणि मॅनेजमध्ये तुम्ही गेलात तर विंडो आणि मॅक्सिमाइज दिसेल. क्लिअर? लक्षात आलं? ओके, आता नेक्स्ट होतं की मला त्याच्यामध्ये टाईप करायचं आहे. ओके, आय वॉन्ट टू टाईप इट समथिंग इन टू इट, म्हणजे सर्च करूया. ओके, बघा मी ॲड करत आहोत स्टेप, टाईप करू. सो हाऊ टू टाईप इट. ड्रायव्हर आहे डॉट, ओके, देन फाइंड एलिमेंट बाय. कशामध्ये टाईप करायचं आहे मग ते आपल्याला तो एलिमेंट फाइंड आउट करायला लागेल. सो फाइंड एलिमेंट बाय ही मेथड आहे, बाय हा क्लास आहे, डॉट, आणि दीज आर कॉल्ड ॲज अ लोकेटर्स किंवा आयडेंटिफायर्स. बघा आपण जे आयडेंटिफाय करतो ऑब्जेक्ट्सना किंवा वेब एलिमेंट्सना, इथे आपण वेब एलिमेंट हा टर्म यूज करणार आहोत. मी ऑब्जेक्ट ह्याच्यासाठी कधी कधी यूज करतो की कुणाकुणाला माहीत नसतं की व्हॉट एक्झॅक्टली द वेब एलिमेंट अँड द ऑब्जेक्ट्स. सो वेब एलिमेंट म्हणूया आपण इथे. आता वेब एलिमेंट्स आयडेंटिफाय करण्यासाठी बाय क्लास नेम सुद्धा जाऊ शकतो किंवा बाय CSS सिलेक्टर म्हणजे कॅस्कॅडिंग स्टाईल शीट, नंतर बाय ID सुद्धा आहे. लिंक टेक्स्ट म्हणजे जर तुमची लिंक असेल, अँकर टॅग असेल तर आपण तिथे लिंक टेक्स्ट यूज करतो. बाय नेम असेल. पार्शियल लिंक टेक्स्ट म्हणजे मी ते सांगेन तुम्हाला डिफरन्स, की तुम्ही जरी लिंक जी आहे ती पार्शियली तुम्ही एंटर करू शकता. ओके, राईट. तर ते एक आहे पार्शियल. आणि दुसरं जे आहे पार्शियल लिंक टेक्स्ट झाल्यानंतर टॅग नेम, बाय टॅग नेम किंवा बाय एक्स पाथ, असे हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आणि हे सगळे ऑप्शन्स आता आपण सिलेक्ट करणार आहोत, वेगवेगळ्या ह्यानी बघणार आहोत. मग आता मी घेताना इथे नेम घेईन. ओके, बाय नेम आणि क्यू. टेक्स्टचं नाव काय होतं,
बाय नेम क्यू आपण बघितलेलं गुगलचं जे टेक्स्ट सर्च आहे सर्च, तो सर्चचं नाव काय होतं, नेम क्यू होतं. डॉट सेंड कीज इज अ मेथड, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सिलेनियम डाउनलोड म्हणूया आपण, सिलेनियम डाउनलोड. ओके, काय सर्च करणार आहोत, सिलेनियम डाउनलोड. डबल कोट्स कंप्लीट करावं लागेल मला, राईट. सिलेनियम डाउनलोड, डन. सेव्ह करतो हां, राईट. 1 minute, just a second. Okay, so let's start. ठीक आहे, वेब ड्रायव्हर एक्झाम्पल्स आपण बघत होतो. ह्याच्यामध्ये आपण गुगल लॉन्च केल्यानंतर काय सर्च करतोय, तर सिलेनियम डाउनलोड सर्च करणार आहोत. ओके, आणि त्याच्यानंतर आपण बटनवर पण क्लिक करणार आहोत, ते एक आपण करूया. तर आता डिफरन्स बघा हां. समजा फॉर एक्झाम्पल मी डायरेक्टली करतो ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय. आता आपण त्या बटनवर क्लिक करणार आहोत, नेम. ओके, अँड BTN कॅपिटल के आहेत, राईट, आणि डॉट क्लिक. आता हे BTNK काय केलेलं आहे, BTNK नेम. ओके, तर परत आपण आता परत एकदा त्या गुगलमध्ये जाऊया आणि तिथे सर्च करूया की त्याचं नाव काय आहे, BTNK, राईट. आयडेंटिफाय एलिमेंट करूया हा, जस्ट आयडेंटिफाईड. इथे बघू शकतो आपण नेम आहे BTNK, के इज कॅपिटल, के इज कॅपिटल, राईट. सो BTNK डॉट क्लिक. रन करू एकदा. तुम्हाला काय वाटतं, हे रन होईल? व्हॉट यू थिंक? म्हणजे एक्झिक्युशन होईल हे असं वाटतं तुम्हाला की एरर येईल असं वाटतं? व्हॉट यू थिंक, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, इट विल वर्क? व्हायला तर पाहिजे, करेक्ट, अगदी बरोबर आहे. सो लेट्स रन इट आणि सी की ते इट विल वर्क ऑर नॉट. आता बघूया, आपण प्रयत्न करूया. स्क्रिप्ट तर बरोबर आहे, हां, स्क्रिप्ट तर एकदम बरोबर आहे. आणि त्यांनी सर्च केलेलं आहे, मॅक्सिमाइज केलेलं आहे आणि क्लोज पण केलेलं आहे. कधी कधी ह्याच्यामध्ये सिंक्रोनायझेशनचा प्रॉब्लेम येतो. ओके, आपण ज्यावेळी टाईप करतो आणि बटनवर क्लिक करत नाही, तर त्यावेळी तो कधी कधी सिंक्रोनायझेशनचा प्रॉब्लेम असतो. त्यावेळी थ्रेड डॉट स्लीप किंवा एक्सप्लिसिट वेट वगैरे टाकून आपल्याला काय करावं लागतं, वेब ड्रायव्हर ऑफ वेट वगैरे, इथे इम्प्लिसिट वेट किंवा एक्सप्लिसिट वेट टाकून आपण सिंक्रोनाइज करतो. तर सिंक्रोनायझेशन हा एक वेगळा टॉपिक आहे, तो आपण नंतर डिस्कस करू. क्लिअर? ओके, ठीक आहे. हे समजलं तुम्हाला की आपण एंटर कसं करणार आहे, राईट? बरोबर. आता आपण एक करूया की व्हॅलिडेशन पार्ट करूया. काय करूया, एक व्हॅलिडेशन पार्ट करूया. व्हॅलिडेशन म्हणजे काय की टायटलला व्हेरीफाय करू आणि गुगलच लॉन्च होतंय का ते आपण चेक करू. ओके, सो आता एक नवीन म्हणजे व्हेरीफाय टायटल असं मी एक क्लास क्रिएट करेन, TS_ व्हेरीफाय टायटल. ओके, व्हेरीफाय टायटल म्हणजे व्हॅलिडेशन पार्ट एक थोडक्यात आपण करणार आहोत. ठीक आहे, ते फर्स्ट 3 to 4 लाईन्स जे आहेत ते विच इज कॉमन, ते आपल्याला नेहमी लागतात. ओके, कुठलं तर सिस्टम सेट प्रॉपर्टी क्रोमला केलं, लॉन्च केलं, मॅक्सिमाइज केलं, हे कॉमन आहेत. तर हे आपण इथे कॉमन ठेवूया. क्लिअर? आता आपल्याला व्हेरीफाय टायटल करायचं गुगल, तर मी एक व्हेरिएबल घेतो टायटल कॅप्चर करायला. आय वॉन्ट टू कॅप्चर द टायटल, राईट? सो स्ट्रिंग ऑफ टायटल एक व्हेरिएबल घेतलं, ड्रायव्हर डॉट गेट टायटल. ओके, ड्रायव्हर डॉट गेट टायटल. गेट टायटल म्हणजे जे गुगल लॉन्च झाल्यानंतर काय, तो टायटल ते गुगलचं कॅप्चर करेल, व्हेरिएबलमध्ये स्टोअर करेल आणि आपण ते प्रिंट करणार आहोत. टायटल इज प्लस द टायटल. करेक्ट. आता व्हेरीफाय टायटल
verify title. Verify title if okay title dot equals आणि इक्वल्स इग्नोर केस दोन्ही आलं बघा. इक्वल्स मध्ये मला काय लिहावं लागेल. आता गुगलचं जे टायटल आहे ते गुगल आहे. से फॉर एक्झाम्पल आता मी इक्वल्स बरोबर गेलो तर मला केस सेन्सिटिव्हिटी जी आहे ती मला व्यवस्थित प्रॉपरली लिहावं लागेल. असंच गुगल लिहावं लागेल. जर मी स्मॉल गुगल लिहिला तर तो एरर थ्रो करेल. तर त्याच्यासाठी म्हणून मग काय करावं लागेल, इक्वल इग्नोर केस म्हणून त्याच्यासाठी जावं लागेल. ठीक आहे. हे बघा काय घेतली, इफ कंडिशन घेतली, इक्वल्स घेतलं, गुगल येतंय का, आणि मग आपण म्हणणार की सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन इट इज पास. ओके, टेस्ट इज पास, टेस्ट इज पास. हे व्हॅलिडेशन पार्ट आपण सुरू केला आता थोडाफार. एल्स टेस्ट इज फेल, टेस्ट इज फेल. क्लिअर. बघा लक्षात आलं का. ओके, काय घेतलं, एक टायटल कॅप्चर केला. टायटल कॅप्चर करून जे काही टायटलमध्ये असेल तर टायटल डॉट इक्वल्स ओके गुगल जे काही व्हेरिएबलमध्ये येईल सो ते मॅच झालं तर आपण म्हणणार की गुगल हा सक्सेसफुली लॉन्च झालेला आहे. अदरवाइज द टेस्ट इज फेल. ठीक आहे, एकदा रन करून बघूया. हां, त्याचं टायटल बघा जी कॅपिटल आहे. मॅक्सिमस झाला. 2 सेकंड्स वेट केला. ब्राउझरला क्लोज केलं नसेल. डन. ब्राउझरला पण क्लोज नाही केलेलं तर त्यामुळे ते ब्राउझर क्लोज नाही झालं. एक्झिक्युशन डन झालेलं आहे. टायटल इज गुगल आणि टेस्ट इज पास. आता हे म्हणजे हे झाल्यानंतर आपण लिहूया ड्रायव्हर डॉट क्लोज. ओके, ड्रायव्हर डॉट क्लोज. सो इट विल क्लोज दी ब्राउझर. आणि जनरल प्रॅक्टिस ठेवायची, महत्त्वाचं म्हणजे की कमेंट द्यायची, प्रत्येक वेळी कमेंट द्यायची. ब्राउझर क्लोज म्हणा. ओके, म्हणजे काय करतोय ते आपल्याला समजतं बेसिक. ओके, ब्राउझर क्लोज झाला. सो सेव्ह दिस फाईल. क्लिअर. सो आज आपण काय काय बघितलं. आज आपण बघितलं की गुगलला लॉन्च. आता हे गुगल लॉन्च झालेलं आहे. तसंच एक फायरफॉक्स बरोबर रन करू, आई बरोबर रन करू आणि मग मी स्टॉप करतो आजचं सेशन. ठीक आहे. येस मोनिश. ओके, तर आपण रन करून बघूया. आता सेम आहे. जर तुम्हाला ॲज अ असाइनमेंट हवी असेल तर असाइनमेंट घ्या. मी हिंट देतो आणि रन होतं की नाही ते मला नेक्स्ट सेशनला सांगा. आता इथे क्रोम लिहिलेलं आहे आणि क्रोम ड्रायव्हर यूज केलेला आहे. तसंच ज्यावेळी इंटरनेट एक्सप्लोरर बरोबर जाल तर पहिल्यांदा एरर येतो का बघा. म्हणजे माझं पहिलं स्टेटमेंट काय होतं बघा. लेट मी जस्ट शो यू. सो समजा फॉर एक्झाम्पल वेब ड्रायव्हर ऑफ ओके. आता इथे मी डी घेतो, डी ऑब्जेक्ट म्हणतो, ड्रायव्हर ऑब्जेक्ट इक्वल्स टू काही नाव देऊ शकतो ना आपण, राईट. इथे फायरफॉक्स ड्रायव्हर घेऊया. एक फायरफॉक्स ड्रायव्हर घ्या. रन करून बघा. एरर थ्रो करेल ड्रायव्हरसाठी. मग कुठला ड्रायव्हर आहे ते तुम्ही बघा. गिको ड्रायव्हरसाठी एरर थ्रो करेल. नेक्स्ट वेब ड्रायव्हर ऑफ ड्रायव्हर. ओके, आता हा दुसरा ऑब्जेक्ट आहे obj2 इज इक्वल टू न्यू इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर. इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर हा क्लास आहे. ओके, आता हे क्लासेस मी कुठून रेफर केले. लेट्स गो टू दिस हेल्प. आता आपण जाऊया सिलेनियम हेल्पमध्ये जाऊया आणि आता बघूया की ते ओके. लेट मी जस्ट गो टू द सिलेनियम हेल्प. सिलेनियम डाउनलोडमध्ये जाऊ आणि हेल्पमध्ये जाऊ. सिलेनियम डाउनलोड. API docs java, right. क्लासेस. हां, आता आपल्याला सर्च काय करायचं होतं की कुठले कुठले क्लासेस आहेत. फायरफॉक्स ड्रायव्हर आहे,
राईट. इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर आहे. सो इंटरनेट एक्सप्लोरर, लेट्स गो डिरेक्टली. आपण आय बघू, ABCDEFGHIJK क्लासेसमध्ये जाऊ. महत्त्वाचं म्हणजे ऑल क्लासेसमध्ये, राईट. ते पॅकेजेस होते, राईट. हे जे आहे ते पॅकेजेस आहेत. आता ह्याच्यामध्ये पॅकेज आता आपण कुठलं इम्पोर्ट केलेलं, इथे एक्झाम्पल बघूया आपण. काय काय कुठले कुठले एक्झाम्पल होते इथे. सो सिलेनियम आणि क्रोम म्हणजे ORG, ओपन QA आणि सिलेनियम. ओपन QA सिलेनियम, त्याच्यामध्ये लॉग आहे बघा, किती किती भरपूर आहे. क्रोम आहे, राईट. डेव टूल्स आहेत, डेव्हलपर टूल्स वगैरे. हां, आता या पॅकेजमध्ये आहोत आपण, राईट. सो सिलेनियम CI, CLI, डेव टूल्स. आणि जर तुम्ही क्लासेसमध्ये डायरेक्टली केलं तर तुम्हाला तो डायरेक्टली क्लास दिसेल, की जसं की इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर. सो HIJK, राईट. इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर. इनपुट इनपुट इनपुट. इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर सर्च करायला लागेल. आता बघूया, इथे दाखवायला हवं होतं. इवन काल वेब ड्रायव्हर सुद्धा दाखवलं नाही त्यांनी. एक मिनिट, लेट्स सी वेब ड्रायव्हर दाखवतोय का आज. वेट आहे, वेब ड्रायव्हर डिकोडर आहे. वेब ड्रायव्हर लिसनर आहे. पण ऑल क्लासेस यूज डेडिकेटेड इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर बघूया आपण. इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर, इंटरनेट explore, result not found. 1 minute, index. इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर आणि सर्च करूया आपण त्याला, कारण काय आहे की का दाखवत नाही ते बघायला पाहिजे. इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर. ओके, डाउनलोडमधून तो डायरेक्टली जाऊ शकतो, कारण मला तो क्लास वगैरे दाखवायचा होता, वेब ड्रायव्हर वगैरे. सो API सिलेनियम इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर क्लास, हे बघा. ओके, सो आता चेंज केलं त्यांनी. सो इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर, इंटरनेट I कॅपिटल E कॅपिटल एक्सप्लोरर आणि ड्रायव्हर हा क्लास आहे. तसंच आता आपण लेट्स गो अँड चेक फॉर वेब ड्रायव्हर. वेब ड्रायव्हर इंटरफेस आपण चेक करूया. त्यांनी डायरेक्टली सिलेनियम वेब ड्रायव्हर म्हणून आपण सर्च करू. सिलेनियम वेब ड्रायव्हर हेल्प तुम्हाला दाखवायची आहे मला, आणि त्याच्या थ्रू ते क्लासेस इम्प्लिमेंट झालेले आहेत ते दाखवायचं आहे. आधी दाखवत होतं ते, सो तिथे ते का दाखवत नाही आहे, दॅट इज अ मेन क्वेश्चन. असो, सिलेनियम वेब ड्रायव्हर प्रोजेक्ट, आय वॉन्ट टू गो विथ द वेब ड्रायव्हर डॉक्युमेंटेशन. करेक्ट, इट्स चेंज, ॲब्सोल्युटली चेंज. करेक्ट, खरं ते आधीचं फार छान होतं. बघू आता. हां, आता हे वेब ड्रायव्हर
WebDriver, that drives the browser, the natively, right? Locally वगैरे आहे. WebDriver refers both the languages वगैरे, recommended आहे, is designed for this object वगैरे वगैरे, understanding, but it is an interface हे मला हवं आहे. So API ड्रायव्हर, फ्रेम ड्रायव्हर, हे बघा, हे त्याचं आर्किटेक्चर आहे की ते डायरेक्टली कम्युनिकेट करतं सिस्टमशी. सो ड्रायव्हर रिक्वायरमेंट, येस, इथे तुम्ही बघू शकता. तर फायरफॉक्स ड्रायव्हर आहे, तर इथून फायरफॉक्स ड्रायव्हर डाउनलोड करा. क्रोम ड्रायव्हर आहे, तर क्रोम ड्रायव्हर गुगलसाठी आहे, तो पण करू शकता. इंटरनेट एक्सप्लोरर आहे, तो पण तुम्ही डाउनलोड करू शकता. ज्यावेळी डाउनलोडला जाईन, इथलं कुठलं व्हर्जन हवं ते तुम्ही डाउनलोड करू शकता. वेदर इट इज अ 2.3, कुठलं लेटेस्ट आहे इंटरनेट एक्सप्लोररचं, राईट. सो 4 आहे, अल्फा, बीटा वगैरे. सो जरासं मी सजेस्ट करेन की एक स्टेबल व्हर्जन घ्यायचं. आणि इथे हां, एजचं पण आहे ना, नाही एज पण आहे ना. इवन आता बाय डिफॉल्ट माझ्याकडे इंटरनेट एक्सप्लोरर आहे, तो लॉन्च होतो माझा. ओके, राईट. एज हवं आहे तर एज सुद्धा घेऊया, एजचं पण घेऊया डाउनलोड करून आणि एजला लॉन्च करूया. लेट्स सी. हे बघा, वेब ड्रायव्हर आहे, मायक्रोसॉफ्ट एज, राईट. डाउनलोड एज, रिलीजेस आहेत 89चा घेतो मी, 64 फॉर विंडोज बेस्ड. ओके, सिलेनियम वेब ड्रायव्हरमध्ये सेव्ह करूया. सिलेनियम सॉफ्टवेअर्समध्ये आपण पहिल्यांदा याला सेव्ह करून घेऊया. एज ड्रायव्हर आता घेतलेला. इंटरनेट एक्सप्लोरर पण तसा तुम्ही डाउनलोड करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो दीज आर दी क्लासेस आहेत. थोडक्यात सांगायचं होतं इथे की हे इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर, राईट, हा क्लास आहे, लक्षात आलं. आणि हे वेब ड्रायव्हरशी आहे बघा, असेंबल विथ द वेब ड्रायव्हर. ओके, एज आत्ता डाउनलोड केलेला आहे. सो एजला आपण एक्स्ट्रॅक्ट करू. एक्स्ट्रॅक्ट टू द एज ड्रायव्हर. सो दिस इज एज ड्रायव्हर आला. ओके, ड्रायव्हर्स नोट्स. सो MS म्हणजे मायक्रोसॉफ्ट एज ड्रायव्हर म्हणून आलं, EXE. हे एक आहे. नंतर फायरफॉक्ससाठी गिको ड्रायव्हर आहे, तो पण मी डाउनलोड करून ठेवलेला होता. सो दॅट इज अ गिको ड्रायव्हर. आता मी फायरफॉक्स बरोबर रन करणार असेल तर आय हॅव टू गो विथ द फायरफॉक्स ड्रायव्हर. हे बघा, जसं इथे आहे. आणि त्याच्यासाठी लागणारा म्हणजे गिको ड्रायव्हर. गिको ड्रायव्हर पहिल्यांदा रन करून बघा, म्हणजे तुम्हाला तो एरर दाखवेल. एरर नंतर तुम्हाला लक्षात येईल की कुठला द ड्रायव्हर आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे, म्हणजे तो पर्टिक्युलरली डाउनलोड करून तो पाथ द्यायचा आहे. जसं इथे आता समजा फॉर एक्झाम्पल फायरफॉक्स असेल तर इथे फायरफॉक्स येणार. तो एरर दाखवल्यानंतर तुम्हाला ते गाईडलाईन प्रॉपरली मिळेल ती. फायरफॉक्स, क्रोम असेल तर क्रोम, IE असेल तर इंटरनेट एक्सप्लोरर, एज असेल तर एज. इट्स लाईक दिस. क्लिअर आहे? हां, तर हे एकदा तुम्ही स्वतः डाउनलोड करून एकदा ट्राय करून बघा. मी इथे तुम्हाला हिंट दिली बघा. जस्ट यू हॅव टू रन द स्क्रिप्ट. ही एकदा रन करून बघा, तो एरर थ्रो करेल जसं आपल्याला पहिल्यांदा एरर त्यांनी थ्रो केला होता तसा. आणि मग आपण त्याच्यामध्ये ते सेटिंग करू शकतो system.set प्रॉपर्टीज ना. क्लिअर? हां, तर ही ॲज अ असाइनमेंट तुम्ही घ्या, चेक करून बघा. आणि काही एरर किंवा काय वाटलं तर मग आपण काय करू की ते नेक्स्ट सेशनला रिझॉल्व्ह करू मग. ठीक आहे, चालेल. सो एनी क्वेश्चन, एनी डाऊट आत्तापर्यंत झालेल्यामध्ये? कम्फर्टेबल? ओके, फाईन. ठीक आहे, मग आता आपण इथे स्टॉप करूया. ओके, आणि मग नेक्स्ट सेशनला मी तुम्हाला सांगेन की आपण कसं घ्यायचं. ठीक आहे? वेनसडेला नाही आहे ना? मी ते सांगेन, कारण काय आहे की माझं कॉर्पोरेट ट्रेनिंग सुरू झालं. मॉर्निंग 8:30 to 6:30 मला एंगेज असतो मी. हां, त्यामुळे ह्यावेळी पिंग नाही केलं मी तुम्हाला.
बेसिक. हो हो ठीक आहे. ओके, ठीक. चलो. येस, या ओके, वेलकम. थँक्यू. मी सेंड हो, करून द्या. ह्या फाईल्स दोन्हीही व्हेरीफाय टायटल आणि गुगल लॉन्च हे दोन्ही फाईल्स मी सेंड करतो. ठीक आहे. येस. हो हो.